मार्गदर्शक माननीय सौरभ ढबू मी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. हॅलो, ग्रेट मॉर्निंग एव्हरीवन. मी हे बघा पुन्हा प्रयत्न करू. हे बघा, आपली मॉर्निंग गुड असते दररोज, ठीक आहे, पण आपल्याला ग्रेट बनवायची, ठीक आहे. समोरचा तुम्हाला गुड मॉर्निंग बोला तर तुम्ही ग्रेट बोला, काय मुद्दा म्हणून, ठीक आहे, ठीक आहे. माझी जर गुड नसेल, गुडच असेल तरी ग्रेट मी बनवणार, हे तुमच्यामध्ये पाहिजे, ठीक आहे. पुन्हा आपण प्रयत्न करू. ग्रेट मॉर्निंग एव्हरीवन. छान छान. इकडनं थोडा आवाज कमी आला, पुन्हा आपण प्रयत्न करावा लागेल, ठीक आहे. ग्रेट मॉर्निंग एव्हरीवन. छान छान छान. पहिले तर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही रविवारी सकाळी वेळ काढून आला. इंट्रोडक्शन झालं. थोडं माझ्याबद्दल सांगतो की काय झालं, 11वी-12वीला मी IIT JEE ॲडव्हान्सची प्रिपरेशन करत होतो. नाशिकला पप्पांची तिथं जॉब होता म्हणून आम्ही नाशिकला असायचो. तर तिथून मी माझी शिक्षणाची सुरुवात चालू केली होती. तर 11वी-12वीला मी व्यवस्थित अभ्यास केला, पूर्ण डेडिकेशन अभ्यासालाच, काही म्हणजे टाईमपास नाही, म्हणजे पूर्ण आपले प्रयत्न. तरी माझा 20,000 रँक आला JEE ॲडव्हान्समध्ये. तर पण मला, ठीक आहे, आपल्याला काय एक्झाम द्यायची होती, मला देशासाठी काहीतरी असं इन्व्हेन्शन साईडमध्ये काहीतरी काम करायचं होतं, म्हणून मला IIT जायचं होतं. तर ठीक आहे, ते नाही झालं. म्हटलं PhD करू, सायंटिस्ट बनू, मग तिथनं इन्व्हेन्शन काही करता येईल. जसं माझे सगळे जे प्रेरणास्थान आहे ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर म्हटलं तसं काहीतरी करू. तर 2-3 कॉलेजेसला मी गेलो. तिथं माझं म्हणजे 20,000 रँक आला. तर तुम्ही IIT नाही होत, म्हणजे तुमचा रँक आला आहे पण 15,000च्या आत तुम्हाला 15 लाखमधनं यावं लागतं, तेव्हा तुम्ही IIT जाऊ शकतात, काय. तर मग माझं तिथं नाही झालं. पुन्हा मी BSc साठी सुद्धा करायला गेलो. BSc त्या एक्झामला म्हणजे ती एक्झाम दिली होती मी, म्हणजे BSMS करून PhD करून मग सायंटिस्ट बनू, असा विचार होता. तर तिथं शेवटी म्हणजे सकाळी आम्ही 10ला गेलेलो, रात्री 9 वाजता आमचा नंबर आला काउन्सिलिंगचा, आणि तेव्हा समजलं 200 सीटा होत्या त्या संपल्या, आणि तिथून आम्हाला पुन्हा माघार घ्यावी लागली. आणि शेवटी मग हे जे महाराष्ट्राचे कॉलेजेस होते ते पण रडारवर होते. शेवटी मी ॲडमिशन घेतलं कराडला, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडला. इथं मी आलो. इथून मी अपडाऊन करायचो. 5 दिवस कॉलेज केलं. मला वाटलं की माझं पोटेन्शियल याच्यापेक्षा जास्त आहे, आणि जर मी इथं बसलो तर मला ते माझ्यामध्ये जे आहे, माझ्यामध्ये जी आग आहे, त्याला मला व्यवस्थित हे करता येणार नाही. तर मी काय केलं, बरेच जण सांगत होते की नको करू, म्हणजे कॉलेज नको सोडू, किंवा रिपीट नको करू, किंवा रिस्क असते मोठी, हे सगळे लोक सांगत होते. मी सगळ्यांचं ऐकलं. मला माझं समजत नव्हतं की काय करावं. शेवटी मी एक पेज घेतलं, त्याच्यावर लिहिलं की मी कॉलेज सोडावं का पुन्हा एक्झाम द्यावी की काय करावं. सगळे जे माझे शिक्षक होते त्यांना मी कॉल केले. एका शिक्षकांनी पण नाही सांगितलं की तू रिपीट कर, कारण की अवघड असतं, म्हणजे तेच शिकायचं, पुन्हा रिस्क घ्यायची, पुन्हा 1 वर्ष वाया घालवायचं, या सगळ्या गोष्टी होतात. तरी मी सगळं झालं, पेपरवर लिहिलं. मला मनामधनं वाटत होतं की यार करावी, रिपीट करावी. तर मी सगळं सोडलं आणि रिपीट केली. मग माझं नंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 2500 रँक आला, आणि मग IIT दिल्ली मेकॅनिकल मिळालं. तर हा जो प्रवास होता त्याच्यातनं मी काय शिकलो, आणि नंतर IIT गेल्यावर काय शिकलो, हे मी तुमच्या समोर सांगणार आहे. आणि तुम्ही या गोष्टी कशा ॲप्लाय कराव्या. जसं की इलॉन मस्कचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तो काय म्हणतो, 10 वर्षाचं काम जे आहे ते तुम्ही 1 वर्षात करू शकता. कसं करू शकता? तो करू शकतोय, आपण का नाही? किंवा मी करू शकतोय, तुम्ही का नाही ना? या गोष्टी विचार करण्यासारख्या आहे. आणि हे या टाईपचा माइंडसेट इथे तर नाही आहे, बाकीच्या ठिकाणी पण नाही, पण ते तुम्ही डेव्हलप करावा. आणि याच्यासाठीच मी इग्नायटेड माइंड अकॅडमी, म्हणजे आता हे सगळं सायन्स असतं, मी ते तुम्हाला सांगेलच की तुम्ही स्वप्न कसं बघावं, त्याच्यासाठी स्ट्रॅटेजिकली काम कसं करावं, तुम्हाला सेटबॅक मिळाले तरी त्याच्यावर उभं राहून कसं करावं. आता सेटबॅक म्हणजे पुढं जाण्याचे 10 स्टेप उडी मारण्याची गोष्ट असते. तुम्ही सेटबॅकनी जर तिथं बसले तर तुम्ही उडी कधी मारणार ना? ते डोक्यामध्ये पाहिजे की हां, मला उडी मारायची.
तर याच गोष्टींनी ह्या गोष्टी मी शिकवणार आहे, सांगणार आहे. पहिल्या गोष्टी ध्येय कशा निश्चित करावे, त्याच्यानंतर आपली स्वतःची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवावी, मोबाईलचा योग्य वापर कसा करावा. व्यसन म्हणजे काय, मोबाईलचा अतिवापर, तो आपल्याला टाळायचा. तर मोबाईल पण शिक्षणासाठी कसा वापरावा किंवा त्याचं मॅनेजमेंट कसं करावं हे मी सांगणार आहे. नंतर अधिक लक्ष कसे केंद्रित करावे. ठीक आहे, एकदा तुमचा गोल सेट झाला की हां हे मला करायचंच आहे, काही हो मला हे करायचंच आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या कसं त्याचं कॉन्सन्ट्रेशन करावं ते मी सांगणार आहे. ठीक आहे. आता आपण प्रार्थना करू पहिले. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. ठीक आहे, सगळ्यांनी हे करा. कारण की गुरूंशिवाय काही गत्यंतर नाही. काय 1 2 3 स्टार्ट. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे माझे गुरु आहेत. तर त्यांना नमन करून मी याची सुरुवात करतो. केले आणि मी फक्त माझं दाखवायला आलो असं नाही, हे सगळं तुमच्यासाठी आहे, त्यामुळं तुम्हालाच बोलायचं आहे. तर कोणी पण सांग. अरे वा, छान. बिझनेस वुमन, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बिझनेस वुमन. छान छान. अजून कोणी? हे बघा, आता आपण सगळे असे रिलॅक्स होऊन जातो गर्दीमध्ये बसल्यावर, पण याच्यातनं उठून बोलायला लागतं सामर्थ्य, जे की तुम्ही आत्ता बिल्ड करायचं काय. त्यामुळे बिंदास बोला. मी बऱ्याच जणांशी बोललो स्टार्टिंगला काय, त्यामुळं तुमचंच आहे, बोला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. छान. हां डॉक्टर. हां. पायलट. अरे वा, छान. आय वॉन्ट टू बिकम अ सायंटिस्ट. अरे वा, छान. काय नाव तुझं? आणि मला चार्टर्ड अकाउंटंट बनायचं आहे. छान. माझं नाव स्वराज सुहास पाटील, आर्मीमध्ये जाईल. छान. इंडिया. टाळ्या. आधी का नव्हता बोलला, आधी का नव्हता बोलला. हे बघा, या संध्या असतात. हां, ही संधी तुम्हाला नंतर येणार आहे का स्वतःला सांगायला, किंवा म्हणजे एवढे लोक तुमचं स्वप्न बघतायत किंवा ऐकतायत, ही संधी कधी नंतर येणार आहे का? नाही ना. म्हणून आता मी त्याला हात केला म्हणून तो उभं आहे. तर तुम्ही का नाही स्वतःहून करत आहे, तर ही संधी घेता आली पाहिजे. आणि अशा बऱ्याच संध्या. छान. माय नेम इज प्रांजल राजमाने. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. छान. My name is Ruchit Rajmane. I want to become a collector. अरे वा, छान. My name is Varda Sandeep Jadhav. I want to become a space scientist. अरे वा, छान. My name is Utkarsha Yuvraj Shinde. I want to become doctor. छान. My name is Rutuja Dadasaheb Patil. I want to become a pharmacological researcher in various pharmacological industries. ग्रेट. फार्मालॉजी. हां, एक मिनिट. माझे नाव रिषभ राजू राठोड. पोलीस. अरे वा. My name is Prayak Shashikant Shetty. I want to become an IAS officer. ग्रेट. छान. ईश्वरी त्यांना संदीप माहिती. जाधव. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. छान. माय नेम इज रिद्धी संजय भंडारे. कलेक्टर. छान. My name is Harshad Amol Deshinge. I want to become a computer engineer by giving JEE Mains and Advance. छान. आता हे बघा, हे तुम्ही सगळे स्वप्न बघितले. ग्रेट. मला एकदम पहिले या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता पालक हो, आता हे पालक तुम्ही पण बघा, तुमचे जे मुलं आहे ते आहेत खतरनाक. हां, यांचे स्वप्न आहेत मोठे. तर काय तुमची पण इथं तुमची काय म्हणणार इथं जबाबदारी वाढते. पण मी या मुलांचं खरंच मला छान वाटलं की यांचे स्वप्न मोठेत. खरंच पहिला रूल आहे स्वप्न बघण्याचा. रूल म्हणा किंवा त्याला असं करायलाच पाहिजे, ते आहे स्वप्न मोठे बघणे. बरोबर. तुम्ही पोलीस बनताय, छान. तर पोलीसमध्ये पण तुम्ही अजून बनून काय चेंज करणार आहे, काय नवीन गोष्ट करणार आहे,
डॉक्टर बनून तुम्ही काय वेगळ्या प्रकारे करणार आहे ना, या सगळ्या गोष्टी. आता इंजिनियर बनून तुम्ही काय करणार आहे? मी इंजिनियर आहे, 1000 इंजिनियर आहे, लाखो इंजिनियर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय वेगळं करताय? आत्ता माझ्याकडं 3 ऑफर आहे US कंपन्यांच्या, मला तिथं बोलवत आहे, पण मला नाही जायचं आहे. का? कारण की हे माझं पॅशन आहे. मी स्वतःहून उत्तराखंडला बोलायला गेलो आहे, नाशिकला बोलायला गेलो आहे, या ज्या गोष्टी आहेत, कारण की इथूनच तुम्ही घडाल. आणि समजा स्वामी विवेकानंद म्हणतात की माझ्यासारखा 100 जरी झाले ना तरी जगामध्ये क्रांती घडवून घेता येईल. हे माझं बघितलंय. हां, डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की स्वप्न ते नसतात जे तुम्ही झोपेत बघतात. बरोबर? स्वप्न ते नसतात जे तुम्ही झोपेमध्ये बघता, स्वप्न तर ते असता जे तुम्हाला झोपू नाही देत. काय तर अशा तर स्वप्नांना कधी पण असं बघायला बघा. हे बघा, एक असतं ड्रीम, इथं आहात तुम्ही, हे आहे ड्रीम. आता या ड्रीमवरनं तुम्ही मागं कसं कसं येणार आहे आणि इथनं तुमचा जो पाथ आहे तो प्लॅन आउट करायला पाहिजे तुम्ही. बरोबर? मला इथं पोचायचं आहे, त्याच्या आधी मला इथं जायला पाहिजे, त्याच्यामध्ये आधी मला इथं जायला पाहिजे, असं करून. काय तर आता मी तुम्हाला हे पूर्ण प्लॅन आउट करून देणार आहेत. काय तर आता याच्या आधी येतो गोल. ड्रीम काहीच नाही, मला हवेमध्ये उडायचं स्वप्न आहे, तर याच्यासाठी मी काही गोल बनवलंय का? तर ड्रीम असून फक्त फायदा नाही, त्याचं गोलामध्ये रूपांतर करून त्याला कसं अचीव करणार हे आपल्याला करायचं आहे. काय आता मी तुम्हाला सांगतो की या स्वप्नावरून गोल कसं बनवायचं आणि व्यवस्थित गोल कसं लिहायचं असतं. तर ज्यांनी वही आणि पेन आणलाय ते काढू शकतात. हे बघा, पहिली गोष्ट सांगतो की तुमचं जे गोल आहे ते स्मार्ट असावं. S म्हणजे स्पेसिफिक, M म्हणजे मेजरेबल, A म्हणजे अचिवेबल, R म्हणजे रिअलिस्टिक. आता बघा, तुमच्यामध्ये बऱ्याचपैकी लोकांनी हे बघितलं असणार, मी 3ऱ्या फ्लोअरवर जाईल, 4थ्या फ्लोअरवर जाईल, छत्री घेईल आणि छत्री उघडून असं जे कार्टूनमध्ये दाखवतात ते खाली येईल. आता हे बघायला गेलं तर हां, तुम्ही हे करू शकता. तुम्हाला त्या वेगळ्या टाईपची छत्री बनवावी लागेल, त्याच्यामध्ये काय फिट करावं लागेल, काय नाही. पण हे रिअलिस्टिक होतं का? आता एक बघा, एखादा मुलगा इन्स्पायर होऊन गेला की हां, माझं हे गोल आहे, मला हवेमध्ये उडायचं आहे, तो छत्री घेऊन उडेल तर काय होणार? तर ते रिअलिस्टिक आहे का? या पण गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे. काय तर R आहे रिअलिस्टिक आणि T आहे टाईम बाउंड. तर आता तुम्ही तुमचे स्वप्न बघितले, डॉक्टर, सायंटिस्ट. आता यांना काय करू आपण? स्पेसिफिक करू. हां, डॉक्टर तर कोणता डॉक्टर, न्यूरोसर्जन काय, हां, बिझनेस वुमन तर कोणत्या क्षेत्रामध्ये, आपल्याला काय आवडतं हे बघा. या गोष्टी नंतर चेंज होऊ शकतात, पण हे आता जर तुम्ही डोक्यामध्ये घातलं तर तुमचा जो स्पीड आहे पुढे जाण्याचा तो वाढेल. काय म्हणून S म्हणजे स्पेसिफिक. आता ज्यांचं स्वप्न आहे आणि ज्यांनी सांगितलं त्यांनी याला थोडं स्पेसिफिक करण्याचा प्रयत्न करा. हे बघा, आत्ता तुम्हाला जे आवडतं त्याच्या बेसिसवर तुम्ही याला स्पेसिफिक करू शकता. ठीक आहे, पोलीस बनायचं आहे तर पोलीस बनून मला त्याच्यामध्ये काय चेंज करायचं आहे, की मी भारी पोलीस कसं काय बनणार, की मी काय हटके करणार किंवा काय वेगळं करणार, किंवा मला जग कोणत्या वेगळ्या दृष्टीने बघावं. पोलीस आहेत, बरेच आहेत, त्यांना आपण धन्यवाद देतो, पण त्याच्या पुढे काय? ठीक आहे, पोलीस बनून तुम्ही देशी सेवा करताय वगैरे, तर तुम्ही मोठं गोल बघा. आता मला पण IIT मध्ये जाऊन फक्त IIT मध्ये जाऊन बसायचं होतं का? नाही, मला देशासाठी काहीतरी मोठं असं सायंटिस्ट म्हणा, इन्व्हेन्शन म्हणा, तर या गोष्टी करायच्या आहे. काय तर तुम्ही असं स्पेसिफिक बनवा. काय M म्हणजे मेजरेबल. आता हे असतं तुमचं, काय बोललो मी, हे असतं तुमचं ड्रीम. हां, हे असतं इथं तुम्ही. काय बरोबर? आता इथं काय महत्वाची इथं जायला काय महत्वाची? डायरेक्शन. 2 गोष्टी पाहिजेत तुम्हाला. इथं असताना तुम्हाला हे माहीत पाहिजे की तुम्ही आत्ता कुठे आहे आणि तुम्हाला जायचं कुठे. काय बरेच जण म्हणतात डायरेक्शन महत्वाची आहे, पण तुम्हाला हे सुद्धा माहीत पाहिजे की तुम्ही आत्ता कुठं आहात. काय
आत्ता म्हणजे माझ्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, मला जे काय स्वप्न आहे, मी कुठं आणि कोणत्या डायरेक्शनला जायला पाहिजे, मला त्या डायरेक्शनला जायचं आहे, तो कोणकोणते रिसोर्सेस मला वापरावे लागणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही हळूहळू प्लॅन करू शकतात. पण जर तुम्ही याकडे जर पूर्ण दुर्लक्ष करत असाल तर काय फायदा, बरोबर? तर एस म्हणजे स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल. मेजरेबल कसं, तुम्ही मोठं गोल छोट्या सेक्शनमध्ये डिवाईड केलं आहे. काय आता म्हणजे मला सायंटिस्ट बनायचं आहे तर मी ISC बेंगलोर किंवा IIT जाऊ शकतो, किंवा PhD करून मग समजा BSc MSc PhD असं करू शकतो, किंवा मग आत्ताच जर माझ्या डोक्यामध्ये कोणती आयडिया, कोणत्या शोधेचा मी हे घेतोय, तर तुम्ही ते पण डायरेक्ट करू शकतात. तर या ज्या गोष्टी आहेत त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही याच्यामध्ये करायच्या. मेजरेबल म्हणजे जसं की माइलस्टोन्स असतात नाही, तुम्ही एका रस्त्याने चालले असता, हां पुण्याला पोचण्यासाठी 50 किलोमीटर बाकी आहे, 30 किलोमीटर बाकी आहे, 20 किलोमीटर बाकी आहे, काय, तर हे तुम्हाला मॅप आऊट करावं लागेल. मॅप आऊट म्हणतात. काय समजलं? मेजरेबल. ए म्हणजे अचिवेबल. आता तुम्ही काय करायचं आहे, हे जे तुम्ही गोल सांगितलं आहे ना, याला याच्या टर्म्समध्ये डिफाईन करायचं आहे. स्पेसिफिक आहे का? हो आहे. या गोष्टीमध्ये डॉक्टर मला या गोष्टीमध्ये मला वाटतं करावंसं. जर नसेल माहीत तर तुम्ही नेटवर जा, सगळी माहिती काढा, हां याच्यात भारी येते, त्याच्यात भारी आहे, असं आहे, न्यूरोसर्जन वगैरे हे ते. काय नंतर मेजरेबल. ॲक्च्युली मग ते किती, आता मी 8वीला आहे, आता मी 9वीला आहे, तर माझ्याकडे 3 वर्षे 4 वर्षे, मला तेव्हा नीट एक्झाम द्यायची आहे, JEE एक्झाम द्यायची आहे, तोपर्यंत मला या टाईपचं डेव्हलप करावं लागेल स्वतःला. हां रिअलिस्टिक पाहिजे. आणि टाईम म्हणजे टाईम बाउंड. काय तर हे करणार तुम्ही, करणार काही नाही करणार वाटतं, करणार. छान. काय तर हे समजलं, गोल कसं सेट करायचं समजलं. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाईम बाउंड. तुमचे जे गोल आहेत ते यांच्या खालनं हे बघा, स्कॅन करून बघा की हां हे मेजरेबल आहे, अचिवेबल आहे, तर याच्यासाठी मी असा प्लॅन करणार आहे. हां मला हे बनायचं आहे, तर त्याच्या आधी पहिले हे करावं लागेल, त्याच्या आधी ही एक्झाम क्रॅक करावं लागेल, त्याच्या आधी माझी फिजिकल टेस्ट होईल, हे होईल ते होईल. तर या ज्या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला समजेल की कुठं तुम्हाला काम करायचं आहे, कुठं तुम्हाला जास्त फोकस द्यायचं आहे. काय आता लगभग तुमच्या डोक्यामध्ये मॅप बनला असेल, बरोबर? काय तर आता तुम्ही डोळे बंद करायचे, मी एक गाणं चालवेल आणि ते जे तुम्ही जे डोक्यामध्ये बघतायत, हे बघा, विजन एवढं भारी असतं की ते कोणच नाही बघू शकत, ते फक्त तुम्ही आणि तुम्ही एकच बघू शकता. काय तुम्ही बरेच लोकांना बघितलं असेल, त्यांच्या डोक्यामध्ये फक्त असतं विजन, पण ते विजन सत्यात उतरल्यानंतर 1000 लोक बघायला येतात, करोडो लोक बघायला येतात. काय पण जे ते तुमच्या डोक्यात असतं ना विजन, ते फक्त तुम्ही आणि तुम्हीच बघू शकतात. तुम्ही बोलायला जरी गेले तरी तुम्ही नाही सांगू शकत, म्हणजे तुम्हाला शब्दांचा तुटवडा वाटेल तिथं, एवढं खतरनाक असतं विजन. ते फक्त तुम्ही डोक्यामध्ये व्हिज्युअलाइज करू शकतात, बघू शकतात. याच्या तुम्ही स्टेप्स बघू शकतात, ते तुम्ही बघू शकतात. काय तर आता डोळे बंद करायचे, पालकसुद्धा करू शकतात, मुलं तर करायचेच आहेत. काय आणि मी सॉन्ग चालवणार आहे, तर त्या सॉन्गमध्ये तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. काय सगळ्यांचे डोळे बंद. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं. आपल्याला एकदम मोठं झालेलं बघा, तुम्ही कसं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मोठ्या गोष्टी करताय, कसं तुम्ही तुमच्या गोलला अचीव करतायत हे बघा. काय स्टेप्स तुम्ही घेणार, कोणत्या छोट्या गोष्टी तुम्ही करणार. बघा किती मेहनत तुम्ही करताय, काय परिश्रम करताय, काय सॅक्रिफायसेस करताय, कसं तुम्हाला वर उचलताय, किती मेहनत तुम्ही करताय, कोणती एक्झाम देणार, काय करणार, तुमचा रिझल्ट येतोय, छान रिझल्ट येतोय.
अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ। आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। डोळे बंदच ठेवा, डोळे बंदच ठेवा. बघा तुमच्यामध्ये कोणकोणते विचार चालू आहे, किती एनर्जी आली आहे तुमच्या बॉडीमध्ये. बघा एनर्जीचा संचार कसा झाला आहे. त्या एनर्जीला अनुभव करा. आणि ती एनर्जी कुठून बाहेर आहे नाही, तुमच्या स्वतःमध्येच आहे. बघा ती एनर्जी, हीच एनर्जी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आणि ती एनर्जी सगळी तुमच्यामध्येच आहे. अलगदपणे डोळे उघडा. कसं वाटलं? छान छान. सगळ्यांनी छान करा. कोणाला चांगलं वाटलं? छान. काय तर हे बघा, तुम्हाला दिसलं असेल, जाणवलं असेल, अनुभवलं असेल, सगळी शक्ती ही तुमच्यामध्येच आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मी जे आता हे जे सगळं सांगतोय ना, ते तुमच्यामध्येच आहे. फक्त मी काय करतोय, मी ते बाहेर ओढून काढतोय, म्हणजे ट्रिगर करतोय. ते म्हणजे मी त्याची फक्त थोडी संकल्पना दिली. तुमच्या ब्रेननी किंवा तुमच्या आत्म्यानी ते जे ज्ञान जे आधीच ऑलरेडी साठलेलं आहे ते फक्त तुम्हाला दाखवलं की बघा हे असं पण असतं. आणि जेवढी तुम्ही साधना करणार, चाहे तुम्ही मेडिटेशन करा, कॉन्सन्ट्रेशन करा, तुम्ही समजा एखादा स्पोर्ट खेळता त्याच्यामध्ये साधना करा, कोणत्याही गोष्टीमध्ये साधना करा, तुम्हाला ही एनर्जी किंवा हे ज्ञान मिळत जाईल. आता आधीचे जे महात्मे होते त्यांनी काय, इतर डोळे बंद करून त्यांनी चंद्र, सूर्य, पृथ्वी यांचे अंतर मोजले डोळे बंद करून. कसं काय? आपल्या वेदांमध्ये त्याचे आहेत लिहिलेले की स्पीड ऑफ लाईट किती आहे ते तुमच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि तेच नंतर बाहेरच्या सायंटिस्टने प्रूव्ह केलं आहे. तर बघा मनाची शक्ती एवढी आहे. तर काय आता तुम्ही स्वप्न बघितले, आता हे स्वप्न लगेच कसे पूर्ण होणार? किंवा तुम्ही जो प्लॅन केला आहे तो प्लॅन ॲक्च्युली एक्झिक्यूट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर बरोबर बरोबर. हे प्लॅन एक्झिक्यूट करणं कसं महत्त्वाचं आहे. अब्राहम लिंकन म्हणतो की जर मला 8 तास जर मला एखादं झाड कापायला दिलं, काय अब्राहम लिंकन काय म्हणतो, जर मला एखादं तास कापायला दिलं, 8 तास जर दिलं, तर मी 6 तास धार लावेल पहिले आणि 2 तास कापेल. बरोबर. आता तुम्ही हे स्वप्न बघितलं, जर तुम्ही हे स्वप्न बघतच बसले काय फायदा आहे का? नाही. आता तुम्हाला काय करावं लागेल? धार लावावी लागेल. शार्पन द सॉ म्हणतात त्याला. म्हणजे ज्याच्यानी काम करायचं आहे त्याला पहिले तुम्ही धारोधार करा. काय आता आपण दुसरी ॲक्टिव्हिटी करणार आहे. काय सगळ्यात महत्त्वाचं असतं कॉन्सन्ट्रेशन. काय कोणाकोणाला कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम वाटतो? तुम्हाला वाटतं की मला कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. आहेत, मलासुद्धा अजूनही वाटतं. का एकदम भयानक लेवल आहेत कॉन्सन्ट्रेशनच्या. जिथं मी नॅशनल चेस प्लेअरसुद्धा आहे. तर जो मॅग्नस कार्लसन आहे, जो चेस वर्ल्ड चॅम्पियन आहे आत्ता, काय त्याच्या इथे एक्सपेरिमेंट केला होता. त्याच्या शेजारी ना छोटासा बॉम्ब फोडला होता, तरी त्याला समजलं नव्हतं, एवढा तो खतरनाक आहे. म्हणजे तो डोळे बंद करून 50 लोकांसोबत एक साथ खेळू शकतो. 50 लोकांसोबत डोळे बंद करून. ते नोटेशन्स असतात, म्हणजे जसं की मी D4 E4 जे पण काही असतं ते नोटेशन त्याला फक्त ते सांगतात आणि ते खेळतो तो 50 लोकांसोबत. आणि ते असे तसे नाही, ग्रँड मास्टर त्याच्याच बरोबरचे. आणि डोळे बंद करून विचार करा म्हणजे काय लेवल असेल. किंवा आपण म्हणजे आता डोकं तर सेम आहे, तर काय लेवलनी तुम्ही ते अचीव करू शकता. काय तर मी आता 5 मिनिटाचं मेडिटेशन घेणार आहे. याच्याने काय होतं मी पुढं सांगेलच. आता याच्याने अभ्यासावर कसा परिणाम पडतो? काय असतं, एक असतं तुमचं घाबरणं,
एक असतं ॲक्च्युअल डर आणि एक असतो की तुम्ही स्वतःहून घाबरताय. आता समजा की पेपर आहे, हां, तुम्हाला असं तसं द्यायचंच आहे, हां, मग तुम्ही रडत द्या का हसत द्या का जोशनी द्या का एक्सायटेड होऊन द्या, हे तुमच्यावर आहे. कसंही पेपर द्यायचाच आहे ना. तर हे जे तुमच्या डोक्यामध्ये चाललंय ते सगळी गडबड चालू आहे काय. तर याला तुम्ही जर सरळ केलं तर तुम्ही 3 तासाचं काम एका तासात. आपल्या जे विचार चालू असतात त्यांच्यावर, आता हे बघा, हे तुमचं आहे डोकं जे की विचार करतंय, हे माइंड आहे. हां, तुम्ही जर हे स्वतः झाले ना, अरे तेव्हा असं करायला पाहिलं होतं, तो थॉट तुम्ही पकडणार आणि वाहवत जाणार. नाही हे पण केलं असतं, नाही ते पण केलं असतं, नाही असं झालं असतं, नाही तसं झालं असतं. बघितलं, एका विचाराला किती फांद्या फुटल्या आणि झालं. मग तुम्ही असं वाहवत 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 त्याच्यामध्ये जातात. पण बघा, आता तुम्ही याला पृथक होऊन म्हणजे डिटॅच होऊन तुम्ही आता आपल्या मनाकडे बघायचं आहे. तुम्ही याच्यापासून डिटॅच होऊन आपल्या मनाकडे बघायचं आहे. हा कोणकोणते विचार तयार करतोय, का विचार तयार करतोय, गरजेचं आहे का. आत्ता जर मी व्याख्यान ऐकतोय तर काय यांनी मला सांगावं, अरे नाही त्याला तिथं तसं बोल, त्याला पण सांगितलं पाहिलं होतं, त्यांना पण सांगितलं पाहिलं होतं, हे यूट्यूबवर मिळणार का, हे नाही ते नाही, आधी पुढं बसायला पाहिलं होतं. किंवा मुलांना वाटत असेल, अरे मी पण बोलायला पाहिलं होतं, संधी दिली होती, मला संधी घ्यायला पाहिलं होती. या ज्या गोष्टी आहेत ज्या मनामध्ये चालत आहे, गरजेचं आहे का, गरजेचं आहे का आत्ता नाही, बरोबर. तरी डोक्यामध्ये काही ना काही हे चालू आहे का. तर हेच आता आपण काय करणार, आता जी आपण एक्सरसाइज करणार, आपण स्वतःला याच्यापासून डिटॅच होऊन काय, आपण स्वतःला याच्यापासून डिटॅच होऊन बघणार की ॲक्च्युली हे काय काय विचार उत्पन्न करतंय आणि हे विचार खरंच गरजेचे आहे का. आपण काय करतो, त्या विचारांना पकडतो. हां, एक विचाराला पकडलं की 100 विचार तयार होतात. त्या 100 मधल्या एकाला पकडलं तर 1000 विचार तयार होतात. 1000ला पकडलं तर 2000, 10,000, 1,00,000. काय एवढे खतरनाक आपण विचार करतच असतो. काय गरज, बरोबर. तर आता आपण काय करणार आहे, श्वासावर लक्ष केंद्रित करणार आहे. काय मेडिटेशन आपण करणार आहे, त्याच्यामध्ये श्वासावर बरेच टाईपचे मेडिटेशन आहे. एक तुमचं बिंदू काढतात, त्याच्यावर सर्कल करतात, त्याच्यावर मेडिटेशन करायचं असतं. दुसरं असतं मेणबत्ती लावायची, त्याच्यावर ती जी फ्लेम आहे त्याच्यावर मेडिटेशन करायचं असतं. हे मी जी सांगतोय ते सगळ्यात इफेक्टिव्ह आहे आणि सगळ्यात अवघड पण आहे, पण प्रॅक्टिसने ते एकदम सोपं आहे. काय म्हणजे आपणच आपल्या मनाची शक्ती आपल्यामध्येच बघायच्या. हे आहे हे आनापानसती. तर काय, डोळे अलगदपणे बंद करा, डोळे अलगदपणे बंद करा. सगळ्यांनी डोळे अलगदपणे बंद करा. पालकांनी केलं तरी चालेल, असं काय मुलांसाठीच मेडिटेशन आहे असं काही नाही. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय. सिंपल नॅचरल श्वास, जसा श्वास येतो आहे तसं त्याला बघायचंय. श्वास आला तर समजलं की श्वास आला, श्वास बाहेर गेला तर समजलं की श्वास बाहेर गेला. आपल्या नाकांच्या नाकपुड्यांच्या इथे आपण एका पेरेदार सारखं उभं आहे. श्वास आला तर समजलं की श्वास आला, श्वास बाहेर गेला तर समजलं की श्वास बाहेर गेला. सिंपल नॅचरल श्वास. श्वास मध्ये घेताय, बाहेर सोडताय, मध्ये घेताय, बाहेर सोडताय. सिंपल नॅचरल श्वास. जसा श्वास येतो आहे तसं त्याला तुम्ही ऑब्झर्व करताय, अवेअर राहून ऑब्झर्व करताय. श्वास मध्ये आला तर समजलं की श्वास मध्ये आला, श्वास बाहेर गेला तर समजलं की श्वास बाहेर गेला. You are breathing in, breathing out, breathing in,
ब्रीदिंग आउट. मन भटकलं असेल तर पुन्हा त्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायला लावा. इफ यू आर डिस्ट्रॅक्टेड देन अगेन कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रेथ. मन बघा किती शांत आणि स्थिर झाले. बॉडी संपूर्णपणे रिलॅक्स आहे. चेहऱ्यावर स्माइल आहे. आता 3 डीप श्वास आपण मध्ये घेणार आहोत. डोळे बंदच असू द्या. ब्रीद इन and slowly 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 breathe out. एकदम हळूहळू श्वास सोडा. another breathe in, slowly slowly breathe out. एकदम हळूहळू श्वास सोडा. Another deep breathe in. Slowly slowly श्वास सोडा. हळूहळू श्वास सोडा. आता हात एकमेकांवर घासून त्याची जी ऊब निर्माण होईल ती डोळ्यांना लावा आणि अलगदपणे डोळे उघडा. कसं वाटलं? भारी, छान झोप आली? कसं काय? कसं वाटलं? छान छान. आता हे बघा, ज्यांना झोपेसारखं वाटलं असेल ना, ती झोप नाही आहे. काय? ती झोप नाही, ती आहे माइंडची डीप अवस्था, शांत अवस्था. त्या अवस्थेमध्ये जे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे ते एकदम ॲक्टिवेट राहतं. काय? तर ती जी अवस्था आहे ती झोपेची अवस्था नसते. हां, तुम्ही हे बोलू शकता की झोपण्याच्या आधी ही अवस्थेमधून तुम्ही झोपी जाता. तुम्ही रात्री मोबाईल जवळ घेऊन का नाही झोपावा किंवा रात्री मोबाईलवर का नाही बघावं, कारण की तुम्हाला या स्टेटचा एक्सपिरियन्स व्हायला पाहिजे. काय? तर ही एक अवस्था असते. आता हे बघा, टाईम मॅनेजमेंट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो. तर टाईम मॅनेजमेंट हा प्रॉब्लेम नाही आहे, तर सेल्फ मॅनेजमेंट प्रॉब्लेम आहे. बरोबर? तुम्हाला मॅनेज करायला प्रॉब्लेम आहे. तुम्ही जे टाईम आहे त्याच्यानुसार तुम्ही स्वतःला मॅनेज नाही करत आहे, म्हणून तुम्हाला तो वाटतो टाईमचा प्रॉब्लेम आहे. बरोबर? येस ऑर नो? येस, बरोबर. तर टाईम मॅनेजमेंट इज नॉट अ प्रॉब्लेम, सेल्फ मॅनेजमेंट इज अ प्रॉब्लेम. आता हे जे मी मेडिटेशन शिकवलं ते तुम्ही दररोज 20 मिनटं सकाळी उठल्यावर करा. काय? तर तुम्ही आता याच्याने काय होतं बघा, याचं मी सायन्स सांगतो. काय होतं, आता बऱ्याचदा मन डिस्ट्रॅक्ट झालं असेल. बरोबर? अरे मस्त वारे येते, अरे पाऊस पडायला लागला की काय, घरी पण जायचं आहे, अरे भूक लागली कधी जायला मिळेल, किंवा कसं काय की हां अरे भाऊ तर छान सांगतोय, बघू याला कसं भेटता येईल, किंवा काहीतरी मनामध्ये चालू असेल. बरोबर? हे काय करायची गरज आहे का? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? श्वासावर लक्ष द्या. पण तरी तुमचं मन अरे हे नाही, अरे ते नाही, हे ते. तर याला म्हणतात मन हे माकडासारखं असतात असं म्हणतात, मंकी माइंड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तर हे मन असतंच असं. तर त्याला काय केलं तुम्ही, सारखं म्हणजे डिस्ट्रॅक्ट झालं ये रे, सारखं डिस्ट्रॅक्ट झालं ये रे, असं करत 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 एक दिवस असा येईल की ते हलणारच नाही. तुम्ही याच्यावर लक्ष केंद्रित केलं, हां
याच्यावर पूर्णपणे लक्ष आहे. जे काम तुम्ही 3 तासात 5 तासात करणार होते बहुतेक तुम्ही ते 1 तासात करणार. का? कारण की तुम्ही त्याच्यावर कन्सिस्टंटली. मी स्वतः 10 दिवसाचं हे मेडिटेशन केलं आहे. 2 मेडिटेशन असे 10 दिवसाचे केलेत, ज्याच्यामध्ये कोणाशी बोलू नाही शकत, तुम्ही मोबाईल नाही वापरू शकत. 10 दिवस तुम्ही फक्त हेच शिकायचं, विपश्यना मेडिटेशन म्हणतात. तर याच्यामधनं जो अनुभव येतो, किंवा आता तुम्हाला विपश्यनाला जायला मिळेल नाही जायला मिळेल, तुम्ही इथून चालू करा. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे आनापानसती हे मेडिटेशन म्हणतात, तुम्ही 20 मिनटासाठी दररोज हे करा सकाळी. याच्याने काय होणार, तुम्हाला सवय लागेल. आणि पुढं जाऊन मी काय म्हटलं, साधनामध्ये एवढी ताकद आहे ना, जग जिंकता येतं त्याच्याने. एखादा माणूस चार बंद दिवारामध्ये म्हणजे एखाद्या खोलीमध्ये बसून कोणत्याही गोष्टीची साधना करू दे, जेव्हा तो जगामध्ये जाईल तो काहीतरी खतरनाक काम करेल. काय तर साधनेमुळं सुद्धा हे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आता तुम्हाला माहिती आहे ना, हां आता टाईम मॅनेजमेंट आपण काय चुकीचं करतो की हां 2 ते 3 मला हे करायचं आहे, 3 ते 4 मला ते करायचं आहे, 4 ते 5 मला हे करायचं आहे, 5ला मी ब्रेक घेणार, 6ला. हे असं कधी होतं का? माझ्याबरोबर तर नव्हतं झालं, बहुतेक तुमच्याबरोबर पण नाही झालं असणार. याच्या इथं काय करायचं आहे, गोल ओरिएंटेड अप्रोच ठेवायचा आहे, नॉट अ टाईम ओरिएंटेड अप्रोच. की या टाईममध्ये म्हणजे हा जो टाईमचा ब्लॉक आहे याच्यामध्ये मला हे करायचं आहे. गोल ओरिएंटेड म्हणजे आज मी हे ठरवलं आहे ना, तर हे मी केलंच पाहिजे. चाहे तुम्हाला 4 तास लागो, 1 तास लागो, 10 तास लागो, किंवा नका झोपू तुम्ही. काय टाईम गोल ओरिएंटेड अप्रोच. काय आता जर तुम्ही ते ठरवलं, सगळं मोबाईल वगैरे सगळं दूर ठेवून आपल्याला जे काम करायचं आहे ते केले आणि मगच तुम्ही उठला. तर मोबाईलचा वापर कसा व्यवस्थित करायचा, मी काय करतो, जेव्हा मला एखादं डीप काम करायचं असेल, याला म्हणतात डीप स्टेट. कोणत्याही स्टेटमध्ये जायला, आता तुम्हाला याचं सायन्ससुद्धा सांगतो. काय असतं, आपलं शॉर्ट टर्म मेमरी आणि लाँग टर्म मेमरी अशा 2 मेमरी असतात. काय जसं कम्प्युटरचं हार्डवेअर सॉफ्टवेअर असतं, कॅशे वगैरे असतं, तर हे असतं तुमचं शॉर्ट टर्म मेमरी, छोटीच असते बरोबर, जास्त मोठी नसते. लाँग टर्म मेमरी भलं मोठं असतं, त्याच्यामध्ये तुम्ही काही साठवा, सगळ्या तुमच्या मेमरीज वगैरे तिकडं सगळं असतात. काय आता शॉर्ट टर्ममध्ये काय होतं, समजा तुम्ही एक काम हे करताय, समजा तुम्ही टी व्ही बघताय, इथं तुम्ही जेवण करताय, इथं तुम्ही हे करताय ना, या गोष्टी चालू असतात. एका ठिकाणी मोबाईल चालू आहे, एका ठिकाणी टी व्ही चालू आहे, एका ठिकाणी तुम्ही जेवण करताय. आता याच्यामध्ये काय होतं, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होतो. शॉर्ट टर्म मेमरी येईल, शॉर्ट टर्म मेमरी काय असतं, आता समजा तुम्ही जे पाठ केलेलं आहे समजा ते याच्यात असेल का, नाही का, ते तुम्ही स्टोअर करून ठेवलं आहे, लाँग टर्म मेमरीमध्ये स्टोअर झालं आहे ते. तर याच्यामध्ये आणायला एक वेळ लागतो. काय लाँग टर्म मेमरीमधून शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आणायला वेळ लागतो. पण समजा तुमच्या याच्यात असंच जर काही चित्र असेल तर याला याचीच सवय लागते आणि एक पण काम धड नाही होत म्हणतात ना, तो हा स्टेट आहे. काय आणि याची तुम्हाला सवय लावली आहे बरोबर. जेवताना आपल्याला टी व्ही पाहिजे, काही लोकांना बघितलंय मी, ते टी व्ही बघितल्याशिवाय जेवत नाही, मोबाईल त्यांच्या हातामध्ये असल्याशिवाय जेवत नाही ना. का म्हणजे काय जेवण चांगलं नसतं का काय तर का हे तुम्हाला पाहिलं, आणि याची तुम्हाला सवय करून देते जी की चुकीची आहे. तुम्हाला सांगतो, फेसबुक इंस्टाग्राम या ज्या गोष्टी आहे ते भले मोठे पैसे इन्व्हेस्ट करतायत तुमचं अटेन्शन घ्यायला. आता त्यांनी 1 मिनिटाच्या व्हिडिओवर का शिफ्ट व्हावं, रील्स तुमच्या शॉर्ट्स मध्ये टिकटॉक आलं होतं का, त्यांनी 1 मिनिटाचं का केलं. टाका ना तुम्ही व्हिडिओ टाका, 1 तासाची वगैरे टाका, ते अलाव नाही करत का. तर काय आहे, तुमचं अटेन्शन स्पॅन कमी आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवण्याची तुमची जी ताकद आहे ती एक लिमिटेड आहे, आणि त्याचा वापर करता येते की हां मला तुमचं अटेन्शन द्या, मला काय ॲडव्हर्टायझर पैसे देतात, मी तुम्हाला ती ॲडव्हर्टाईज दाखवणार, तुमचं अटेन्शन मला मिळालं, झालं. प्रत्येक 4थ्या रीलच्या मागे एक ॲड असते, हे तुम्ही बघितलंय, खाली स्पॉन्सर्ड म्हणून लिहिलेलं येतं बघा. काय ते ॲडवाल्यांनी त्यांना पैसे दिले की जे तुमचे व्ह्युअर्स आहे त्यांना आमची ॲड दाखवा. म्हणजे तुमचा मेंदू खराब करण्याला ते सपोर्ट करताय. हे तुम्ही ठरवायला पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे. हां जर तुम्हाला मोबाईल वापरायचा आहे ना तर हे सगळं बंद करा, हे सगळं बंद करा. तुमची शॉर्ट टर्म मेमरी ही अशी आहे, इथं मोबाईल वापरा. कोणतंही काम करायचं आहे तुम्हाला, तुम्ही अभ्यासाला बसले, मोबाईल सगळं दूर सोडून इथं तुम्ही काम करताय. हळूहळू काय होणार, टाईमनुसार हे तुमचं काम मोठं होत जाणार. म्हणजे ते शॉर्ट टर्म मेमरी पूर्ण घेत जाणार. का
कारण की ती गरज असते. म्हणून कधी कधी अवघड कामांना मजा येते बघा. तुम्हाला सोपं काम वाटतं की काय करावं, अवघड कामांना तुम्हाला कधी कधी मजा येते का? त्याला स्टेट ऑफ फ्लो म्हणतात. म्हणजे तुमचा फ्लो लागलेला असतो. असं नाही का कधी कधी होतं की यार मला समजलंच नाही, एवढा वेळ झाला, बापरे 3 तास उलटले, 2 तास उलटले, 1 तास उलटला. तर हे असतं स्टेट ऑफ फ्लो म्हणतात त्याला, स्टेट ऑफ फ्लो. तर हे काय होतं, हे हळूहळू वाढत जातं. तुम्ही जर एकच कामावर पूर्ण लक्ष दिलं ना, हे हळूहळू असं वाढत जातं. आणि जेव्हा ते इथं टच होतं, म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी तुमची फक्त त्याच कामाने पूर्णपणे भरते, तर त्याला म्हणतात हायपर फोकस मोड. फोकस असतं तुमचं एकदम खतरनाक, त्याला म्हणतात काय, हायपर फोकस मोड. आता हा सगळ्यांनी हा मोड अनुभवलेला असेल. चित्र काढताना आपण किती त्याच्यामध्ये एकदम म्हणजे एकदम घुसलेलो असतो, बरोबर. याला म्हणतात काय, हायपर फोकस मोड. जर समजा तुम्ही प्रत्येक काम आता हे तर समजलं आपल्याला, आपली क्षमता आहे हायपर फोकस मोड करण्याची, बरोबर. प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलं आहे ते, तर आहे क्षमता तुमच्यामध्ये. तर पण ते दरवेळी तुम्ही का नाही करू शकत आहे ना? तर तुम्ही काय करायचं, एकच काम घ्यायचं आणि त्याच्यावर संपूर्णपणे लक्ष द्यायचं, सगळ्या गोष्टी दूर सोडून. आणि तेच काम. आणि आता हे बघा, इथं काही काही गोष्टी तुम्हाला आवडणार नाही, तरी पण तुम्ही स्टार्टिंगला स्वतःला पुश करून तुम्ही याची सवय करावी लागेल. काय याला म्हणतात, हायपर फोकस मोड. हां, तर हे जेव्हा इथे मोठं मोठं होऊन असं हे टच होईल, तेव्हा तुमचा हायपर फोकस मोड होईल. आणि याची तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, तेवढं जास्त तुम्ही करू शकाल. भारी. काय समजलं? हायपर फोकस मोड. सगळेजण प्रयत्न करणार, सगळेजण दररोज कॉन्सन्ट्रेशन करणार, मेडिटेशन करणार. छान छान वाटलं होतं. आता बघा, तुम्ही हे जर दररोज कंटिन्युअसली 20 मिनिट करताय, काय नंतर एकदम खतरनाक रिझल्ट मिळतो. तो मी कसा मिळतो हे मी दाखवतो आता. काय हे समजलं? तर आता स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही जेव्हा, ठीक आहे, मी दादा गोल ठेवलं, सगळं सेट केलं, अचीव करायचं कसं आहे हे पण मला समजलं, एक्झिक्युशन प्लॅनसुद्धा बनवला, क्लासेससुद्धा तसे लावले, सगळी मी मेहनत करते, तरी पण कधी मी एकदम मेहनत करतोय तरी मार्क नाही येते. म्हणजे माझ्याबरोबर स्वतःबरोबर झाले. 80 पैकी 0 मार्क आले, 360 पैकी 40 मार्क आले. तर असं होतं. तर याच्यासाठी तुम्ही एक गोष्ट समजायला पाहिजे, या स्पर्धा परीक्षा असतात, मोठ्या गोष्टी मागतात. तुम्ही आहे इथं, तुम्हाला बनवावं लागेल ह्या लेवलचं. म्हणजे क्वेश्चन पेपर पण हे IASचे क्वेश्चन पेपर म्हणा, UPSCचे म्हणा, IITचे म्हणा, नीटचे म्हणा, असे भारी क्वेश्चन पेपर सेट करतात. म्हणजे एखादा क्वेश्चन आहे ना, तो एकदम अवघड टाकतील. याच्याने काय होतं, मुलगा तिथं घाबरून जातो, अरे मला कसं करता येणार, आणि त्याचा जो असलेला कॉन्फिडन्स आहे तो तिथं गमावतो. म्हणजे तुमच्या सायकोलॉजी बरोबर खेळ येते. तुम्हाला काय येते नाही ते बघितलं नाही, तुमची सायकोलॉजी खेळले. आणि ते बरोबर पण आहे. तुम्ही उद्या IAS बनला, तुम्ही उद्या IITian बनून मोठं काहीतरी ब्रिज वगैरे काम करताय किंवा असं काही काम करताय, तुम्ही जर तिथं किंवा ते प्रेशर नाही झेलू शकले तर काय फायदा, बरोबर. तर या सगळ्या टेस्ट खालनं तुम्हाला ते घेऊन जात आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आणि त्या अवघड गोष्टीला तुम्हाला करायचं असेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी जी सांगतोय ते प्रिपेअर करावं लागेल. काय आता हे बघा, त्याच्यासाठी कमी मार्क येत असतील किंवा अवघड वाटत असेल किंवा त्याच्यासाठी एक ग्राफ सांगतो. काय हा आहे इफर्ट वर्सेस सक्सेस. हे सक्सेस प्रिन्सिपलमध्ये येतं. सक्सेस प्रिन्सिपल म्हणजे त्याच्या काही मूलभूत गोष्टी आहेत, ते आपण समजल्याच पाहिजे. हे आहे तुमचे एफर्ट्स. हां, तुम्ही किती मेहनत करताय. एक्स ॲक्सिसवर काय एफर्ट्स, तुम्ही किती करतायत. हां, आणि एक आहे तुमचा रिझल्ट. हां, एक आहे तुमचा रिझल्ट. आता बघा, आपण काय विचार करतो, जेवढे मी एफर्ट करतोय तेवढे मला रिझल्ट मिळायला पाहिजे, बरोबर. समजा मी एक्स अमाऊंट मी मेहनत केली तर मला काय वाटतं, मला एक्स अमाऊंट रिझल्ट मिळायला पाहिजे, बरोबर. हेच वाटतं. हा ग्राफ समजला. एक्स ॲक्सिसवर एफर्ट्स आहे आणि वाय ॲक्सिसवर रिझल्ट आहे. मी जेवढे एफर्ट करतोय तेवढंच मला रिझल्ट मिळायला पाहिजे. मी जिमला गेलो, मी मेहनत केली, माझी बॉडी बनली पाहिजे. मी हे केलं, मला हे बनलं पाहिजे. हे असतात एक्सपेक्टेशन, बरोबर. याला आपण एक्सपेक्टेशन म्हणणार. हां, मी काहीतरी गोल, समजा तुमचं गोल आहे समजा इथं, त्यालासुद्धा प्लॉट करू नको, त्याचं माहीत नसतं. इफर्ट वर्सेस रिझल्टचा हा ग्राफ आहे. काय तर
तुमचं एक्सपेक्टेशन लाईन अशी, बरोबर, जेवढी मी मेहनत करतोय तेवढं मला रिझल्ट मिळाला पाहिजे. मी लय मेहनत केली, मला लय रिझल्ट मिळायला पाहिजे. भारी मेहनत केली, भारी रिझल्ट मिळायला पाहिजे. हे आपलं आहे एक्सपेक्टेशन. होतं काय सांगतो, असं होतं तुम्ही बरीच एफर्ट करतात पण तुम्हाला एवढाच रिझल्ट मिळाला, बरोबर. म्हणजे अशी ती लाईन अशी जाते. म्हणजे मी जिमला जातोय, दररोज जातोय, पण मला बॉडी दिसत नाही. पहिल्या दिवशी गेलो, दुसऱ्या दिवशी गेलो, तिसऱ्या दिवशी नाही दिसत आहे, 10 दिवसापर्यंत गेलो, नाही दिसत आहे मला. तर मी काय करणार, काय होतं, राहू दे, नको जायला, काय होत नाही, आपल्याला माहिती आहे माझी बॉडीच अशी, काय होत नाही माझं, राहू दे जाऊ दे. किंवा ठीक आहे 1 महिना केलं, 2 महिना केलं, तरी पण रिझल्ट नाही. उलटं काय होतं, कधी कधी रिझल्ट खाली जातो. जेव्हा पेपर जवळ येतात तेव्हा रिझल्ट खाली जातो. माझ्याबरोबर झालंय. आणि इथंच असते तुम्हाला स्वतःचं महत्त्व दाखवण्याची, तुम्हाला तुमची धडपडींचं चीज करण्याची. तर काय होतं बघा, याचा ना ग्राफ असा आहे. हां, एक वेळ असा येतो की हे डायरेक्ट असं शूट होतं. म्हणजे काय, थोड्याशा मेहनतीमध्ये तुमचं डायरेक्ट रिझल्ट एकदम वाढतं. हां, याला टिपिंग पॉईंट म्हणतात. म्हणजे काय की अशी किती एफर्ट करावी की ज्याच्यानंतर तुम्ही थोडंसं जरी एफर्ट केलं तरी तुम्ही जिंकायलाच लागणार. मी माझं स्वतःचं एक्झाम्पल आहे. मी 10वीला चेस शिकायला सुरू केलं होतं. एकदम भारी पूर्ण त्याच्यामध्ये गुंतलोय. सकाळ रात्र कम्प्युटरवर बघतोय, विश्वनाथ आनंदचे गेम बघतोय, तो कसा असा का खेळतोय, त्याची कोणती स्ट्रॅटेजी असेल, काय विचार करतोय, हे सगळं स्वतःहून बसून बघायचो वगैरे. आणि दर रविवारी टुर्नामेंटला जायचो. 200 रुपये वगैरे त्याची फी असायची, भरायचो, हरायचो, घरी यायचो. पुन्हा पुढच्या रविवारी पुन्हा प्रयत्न करून जायचो, हरायचो, असं सतत व्हायचं. मी का नाही सोडलं, हरतच होतो, जिंकायसाठीच जात होतो, तरी मी का नाही सोडलं, कारण माझी आवड होती त्या गोष्टीबद्दल. काय, तर ती आवड तुम्ही आता अभ्यासामध्ये निर्माण करायची स्वतःहून. काय, छोट्या छोट्या गोष्टी असतील, हां अरे वा किती भारी, असं काय, ते छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्ही तुमची निर्माण करा. तर थोड्याशा एफर्टमध्ये नंतर मी कसंही खेळो, म्हणजे व्यवस्थित जरी खेळलो तरी 2रा नंबर 1ला नंबर असं यायला लागला होता चेसमध्ये. तर का, तर माझी ती जी एफर्ट होते ती मी याच्या पुढं गेले. टिपिंग पॉईंट म्हणतात त्याला. त्याच्यानंतर डायरेक्ट शूट होतो. आणि तुम्ही एक्सपेक्टेशनच्या पुढं सुद्धा तुम्ही जातात. काय, तर हे समजलं सक्सेस प्रिन्सिपल. ज्यांना नोट करायचं आहे त्यांनी नोटसुद्धा करू शकता. काय, आणि स्पर्धा परीक्षांसाठी एक महत्त्वाची गोष्ट मी स्वतः केली होती आणि तुम्ही पण करावी असं मला वाटतं. आता आपण ड्रीम बघितले, ड्रीम आपण गोलमध्ये कन्वर्ट केले. गोलसाठी काय काय लागणार ते सुद्धा आपण बघितलं. कॉन्सन्ट्रेशन लागणार, साधला लागणार, अभ्यास कसा करावा हे सुद्धा बघितलं, मोबाईल कसा टाळावा ते सुद्धा बघितलं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नेहमी तुमच्या डोळ्यासमोर राहिल्या पाहिजेत. तुम्ही आज घरी गेल्यावर 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार प्रॉपर इन्स्ट्रक्शनमध्ये, की तुम्ही ते घरी गेल्यावर एका कागदावर सगळ्या लिहून ठेवा. माझी ही इच्छा आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. 4 असू शकता, 5 असू शकता, 1 असू शकतं. हे जे आहे ते तुम्ही घरी गेल्यावर लिहून ठेवा. आणि त्याला काय करा म्हणतात, विजन बोर्ड म्हणतात. म्हणजे ते एक कार्डशीट आणा, त्याच्यावर तुम्हाला काय करायचं हे मोठ्या अक्षरात लिहून ठेवा. हां, हे माझे गोल आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, मला IIT जायचं मोठं स्वप्न होतं. तर मी सगळीकडं IIT JEE असं लिहून ठेवलं होतं. काय, आणि म्हणजे तुम्हाला पटणार नाही, जिथं टॉयलेटला आपण जिथं बसतो तिथं सुद्धा IIT JEE म्हणजे तिथे सुद्धा मी IIT JEE असं लिहून ठेवलं होतं. घरामध्ये सगळीकडे असे पोस्टर. का, माझं एन्व्हायरमेंट काय, अच्छा एन्व्हायरमेंट पण, माझं एन्व्हायरमेंट काय, एक नॉर्मल आपली फॅमिली वगैरे, पण तिथे इन्स्पायर करणार, तिथं आपण त्या माइंडसेटमध्ये कसं राहणार हे करण्यासाठी तुम्हाला हे करावं लागतं. तुम्ही पण बघितलं असेल, विजन बोर्ड म्हणतात त्याला, की असं भिंतीवर लावून ठेवायचं तुमचं स्वप्न काय, तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे, काय काय तुम्हाला करायचं आहे, देशासाठी काय करायचं आहे, तुमच्यासाठी काय करायचं आहे, कोणती गाडी घ्यायची, कोणता बंगला घ्यायचा आहे, सगळ्या इच्छा, हां ते तुम्ही विजन बोर्डमध्ये लावा. काय, आणि या विजन बोर्डला तुम्ही जर दररोज सकाळी उठून एकदा बघितलं
ते मग त्या टाईपचे जे विचार आहेत ते तुमच्या मनामध्ये घोळवायला चालू होतील. आणि त्याच्या पुढे जाऊन आता समजा माझा आता मी APJ अब्दुल कलामांचा मोठा फोटो लावला आहे, स्वामी विवेकानंदांचा मोठा फोटो लावला आहे, तर मला माहिती आहे की मला त्यांच्यासारखं काहीतरी करायचं आहे. तर असं तुम्हाला आता समजा तुम्हाला खतरनाक छान इंजिनियर बनायचं आहे किंवा इलॉन मस्क सारखं काय करायचं आहे, तुम्ही इलॉन मस्कचा लावा. तुम्हाला भारी डॉक्टर बनायचं आहे, तर त्या क्षेत्रामध्ये कोणता डॉक्टर आहे ज्याला ओळखतात किंवा ज्याला तुम्ही रिस्पेक्ट करतात, तुमच्या आईवडिलांचा फोटो लावा. काय तर तिथं तुम्ही ते दररोज उठून बघितलं पाहिजे की हां मला यांच्यासारखं बनायचं आहे. तर हे करणार, सगळे करणार, विजन बोर्ड लावणार नाही लावणार ना? छान छान छान. काय तर एवढं सगळ्यात महत्त्वाचं शेवटी हे सगळं झालं, तुम्ही अचीव कराल, हे कराल, ते कराल, आपला आईवडील आणि देश यांना कधीच नाही विसरायचं. काय यांच्यापासून आपल्याला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा बहुतेक तुम्ही अजून बघितली नसणार. मी IIT दिल्लीमध्ये होतो, मी अनाथ आश्रमामध्ये शिकवायला जातो. जे मुलं होते, लहान मुलं होते, त्यांच्या डोळ्यामध्ये जे स्वप्न असतात ते खरंच भारी असतात. आणि त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आपलं स्वतःसाठी, नंतर आईवडिलांसाठी, नंतर देशासाठी, आजूबाजूच्या लोकांसाठी. का बहुतेक तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे कोणामध्ये, जगामध्ये कोणाकडे नसेल. काय तुमच्याकडे असं काहीतरी असेल जे जगामध्ये कोणाकडं पण नसेल, तर तुमची जबाबदारी किती वाढते. आणि स्पर्धा परीक्षांकडे असं बघा की कॉम्पिटिशन तुमची कोणाचीच नाही आहे, ना शेजारच्याशी आहे, ना याच्याशी आहे, ना पुढच्याशी आहे, ना मागच्याशी आहे. तुमची कॉम्पिटिशन आहे तुमच्या पेपरशी. समजा 800 मार्काचा पेपर येतो किंवा 360 मार्काचा पेपर येतो किंवा 100 मार्काचा पेपर येतो, तुम्हाला 90 पडल्यावर कोण रोखते तुम्हाला, चाहे किती कॉम्पिटिशन असू दे. बरोबर, असा विचार करा. 360 पैकी जर तुम्ही 350 पाडले किंवा 320 पाडले तर तुमचा ऑल इंडिया रँक 100च्या मध्ये येतो. आहे तुम्हाला कोणती कॉम्पिटिशन? मी खरंच सांगतो, वरच्या लेवलला कॉम्पिटिशनच नसते. हे पुन्हा आहे का, वरच्या लेवलला कॉम्पिटिशन नसतेच. आणि तुम्ही जर तसा माइंडसेट बनवला तर तुम्हाला खरंच कॉम्पिटिशन नाही वाटणार. मी 10वीमध्ये होतो, टॉप 10मध्ये नव्हतो, हुशार होतो, ठीक आहे, मी माझं काम करायचो, शांत बसायचो, मजा करायचो, बस. तिथं मी पहिला यावं, मी दुसरा यावं बघितलं नव्हतं. आज मी माझ्या शाळेमधनं, नाशिकची शाळा, जिथं ICSE वगैरे पण मुलं होते, म्हणजे मी बहुतेक मी पहिला आहे IIT क्रॅक करणारा. का आधी पण नव्हतो मी, म्हणजे टॉप वगैरे काही करत नव्हतो, तरी पण हे का झालं, स्वप्न आणि त्याच्याबद्दल धरलेली चिकाटी. हे कळालं, सगळ्यांना कळालं. भारी. तर आता हे जे मी सगळं सांगितलंय ते तुम्हाला काय समजलं ते 2 शब्दात लिहा. तुम्हाला मी 2 मिनटं देतो. तुम्हाला काय म्हणजे तुम्ही घरी काय घेऊन जाताय. हां, मी आता घरी जाऊन विजन बोर्ड बनवणार आहे. दादानी सांगितलं की कसा विचार करायचा, तर मला नेटवर सर्च केलं पाहिजे, मला कोणत्या टाईपचं डॉक्टर बनायला पाहिजे, किती टाईपचे डॉक्टरचे हे आहेत, पोलीस भरतीसाठी मला काय लागणार, किती म्हणजे कोणत्या टाईपची बॉडी किंवा फिजिकल फिटनेस कसा ठेवावा लागेल, किंवा कोणती एक्झाम द्यावी लागेल, किती मेहनत करावी लागेल. काय तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या 2 शब्दात ज्या तुम्हाला समजल्या ते लिहा, किंवा मोबाईलमध्ये टाईप करा, किंवा डोक्यामध्ये त्याच घुमवा जर वही पेन नसेल. काय तुम्हाला 2 मिनटं देतोय, लिहा. झालं? हां, लिहून झालं. आता शेवटचं आपण गुड बाय करणार आहे. डोळे बंद करा आणि या ज्या गोष्टी तुम्ही आज शिकलाय ते डोक्यामध्ये घोळवा. काय सगळ्यांनी डोळे बंद करा. डोळे बंद, पाठीचा कणा स्ट्रेट, चेहऱ्यावर स्मितहास्य, खरंच वाला स्मितहास्य.
विचार करा काय काय शिकले, इथून पुढे जाऊन तुम्ही काय काय करणार आहे. कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए चक दे हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया. डोळे उघडू शकता. छान. एवढे बोलून मी माझे पालकांसाठी एक दोन गोष्टी लिहिल्यात की आता हे बघा तुम्हाला हे पण समजलं की तुमच्या मुलांचे मोठे स्वप्न आहे. मला स्वतःला माहिती आहेत आईवडिलांनी किती कष्ट केलेत किंवा काय काय सॅक्रिफायसेस त्यांनी केलेत. तर आता एकतर एक गोष्ट मुलांनी समजायची आहे की या ज्या गोष्टी आहेत पालक जे आपल्यासाठी एवढे मेहनत करत आहेत तर त्यांच्या गोष्टीचं चीज व्हावं याची जिम्मेदारी तुमच्यावर आहे काय. आणि पालकांनी हे समजावं की त्यांचा दृष्टिकोन कोणता आहे. बहुतेक ते तुमच्यापेक्षा पुढचा विचार करताय. मी बोललो ना विजन अशी गोष्ट आहे की जे आई वडील जे आहेत म्हणजे मुलाचं विजन बहुतेक ते नाही बघू शकणार किंवा तुम्ही त्यांना जे मुलं आहेत त्यांनी पालकांना सांगण्याचा प्रयत्न करावा. आता एखादी वडापावची गाडी टाकून सुद्धा तुम्ही भारी गोष्ट करू शकतात. तुम्हाला उदाहरण माहीत असेल MBA चायवाला ज्यांनी चहापासून त्यांनी चालू केलं होतं आज त्याच्या फ्रँचायझी आहे. तर कोणतंही काम छोटं मोठं नसतं. पण आता तेच जर तुम्ही करायला गेले तर घरामधनं तुम्हाला बोलतीलच काय करतोय काय नाही. तर ते तुम्हाला समजावता आलं पाहिजे. तुमचं विजन त्यांना समजावता आलं पाहिजे. आणि ते तर तुमच्यासाठीच आहे पालक. तर काय मुलांनी तुम्ही असं बघा. आणि जे पालक आहेत ते काय जास्त स्ट्रिक्ट न होता किंवा समजा एखाद्या पालकांना की ते असं म्हणतात की मी एवढं शिकलेलो नाही मग मी काय सांगणार. तुम्ही त्याला त्याच्याकडूनच विचारा की अच्छा तू हे करायचं म्हणतोय, अच्छा तू ते करायचं म्हणतोय, हे का करायचं म्हणतोय, ते का करायचं म्हणतोय, अच्छा तू असं म्हणतोय हां पण मग तुझं मग त्याच्यात किती झालं काय. तर हा जो संवाद आहे याच्यासाठी काही नॉलेज पाहिजे का नाही. पालकांनी बोला काही नॉलेज पाहिजे का. फक्त तुम्हाला ती जाणीव पाहिजे की हां माझ्या पाल्याला विचारायचं आहे मला काय. तर त्याला एक वेगळं वाटेल हां काही झालं तरी माझ्यासोबत माझे पप्पा आहे. मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी रिपीट केली म्हणजे जेव्हा मी 3 वर्षाची मेहनत जेव्हा पेपरला आली तेव्हा मला पेपर 1 पेपर 2 असतात. पेपर 1ला उलट्या झाल्या ॲसिडिटीमुळे. टेन्शन पण घेतलं होतं किंवा रात्री लोकांच्या पाया पडायला गेलो होतो. म्हटलं काहीतरी मोठं काम करणार आहे तर आजूबाजूंच्या पाया पडायला गेलो होतो. तर उलटी झाली मला पेपर 1ला. पेपर 1 आणि पेपर 2 असतात. तर याच्यामध्ये म्हणजे झालंच ना म्हणजे मी तिथं हेड डाऊन करून होतो. तो मला आत्तासुद्धा आठवतो तो क्षण की 3 वर्षाची मेहनत 3 तासामध्ये पाण्यात जाते. माझ्यासाठी एकदम अवघड क्षण होता तो. मला अजूनही आठवतं मी हेड डाऊन करून बसलो होतो. उलटी म्हणजे वर डोकं केल्यावर डोकं दुखणार आणि उलटी येणार अशा 3 उलट्या मी याच्यात केल्या रुमालात केल्या. तरी पण म्हटलं शेवटचा चान्स आहे काही पण करून उठलं पाहिजे केलं पाहिजे. तरी पूर्ण करायला घेतलं. मग एक मोठी उलटी आली. मग आता माझा रुमाल पण भरला होता म्हणून मी डायरेक्ट बाहेर पळालो. शिक्षकांना सांगितलं तर बोलता पण नव्हते तर मग त्यांना सांगितलं असं काहीतरी आणि मग मी गेलो. ते उलटी केली वगैरे आलो. पुन्हा हे डोकं दुखत होतं. तो पेपर 1 झाला. पेपर 1 आणि पेपर 2च्या मध्ये 2 तासाचा अंतर असतो. तर मग तेव्हा मी पूर्ण व्यवस्थित आराम घेतला. पप्पांना पण समजलं असं काहीतरी झालंय. मग त्यांनी गोळ्या औषधं वगैरे येऊन मला पूर्ण 2 तास झोपवलं. मग पेपर 2ला मग माझ्यावर होतं सगळं. आता मला भारी वाटत होतं. आता मला करो की मरो होतं. त्यामुळं मी ते जे येतं नव्हतं ते सगळं मी व्यवस्थित केलं. तर हे बघा त्या टाईपची ऊर्जा. आता तेच माझा मित्र होता
त्याने सगळं व्यवस्थित केलं तरी त्याचं नाही झालं. काय तर अशा सुद्धा गोष्टी होऊ शकतात की तुमच्याबरोबर एखादा कठीण प्रसंग येईल तेव्हा तुमचे आईवडील तुमच्याबरोबर सोबत असतील, तर त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेट व्यवस्थित करायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही ह्या ज्या अवघड गोष्टी आहे ह्या तुम्ही पेलू शकतात. अशा कित्येक अवघड गोष्टी येतील आणि ह्याच अवघड गोष्टी तुम्हाला मोठं बनवणार, हे पण लक्षात ठेव. काय तर पालकांना या गोष्टी समजल्या, मुलांना समजल्या? ठीक आहे. एवढं बोलून माझे दोनाचे हां क्वेश्चन कोणाला असतील तर मी इथं माझं भाषण संपवतो. क्वेश्चन कोणाला असतील तर त्यांनी विचारावे. माईक कोणाकडे आहेत? असेल ते पण सांगू शकता. हे बघा इथं पण संधी आहे, तुम्हाला माहित नाही मी नंतर भेटेल का नाही. एकदा पहिले जोरदार टाळ्या वाज. माझं नाव हर्षदा भोसले. मला रिसाईट लवकर होत नाही. रिकॉल रिसाईट म्हणजे पाठांतर का पाठ केल्यानंतर आठवता येत नाही? हां, पाठ केल्यानंतर आठवत नाही. हां, पाठ केल्यानंतर आठवता येत नाही. हे बघा आता एक गोष्ट सांगतो. इथं समजा 1000 पुस्तकं ठेवलेत. काय इथं मी 1000 पुस्तकं ठेवलेत आणि तुम्हाला सांगितलं की हे पुस्तक नाव सांगितलं आणि त्या 1000 पुस्तकामधनं शोधून आण. किती वेळ लागेल? बराच वेळ लागेल, कारण की ते असेच पुस्तकं आहेत. हां, बराच वेळ लागेल, सगळ्यांना मान्य आहे, बराच वेळ लागेल. तेच जर ठेवतानाच ABCD किंवा अरेंज करून ठेवले असते तर किती वेळ लागला असता? एकदम 1 मिनिट, जसं आपल्याला डिक्शनरीमध्ये लागतो, बरोबर, तेवढाच वेळ लागला असता. तर बाळा ते डोक्यामध्ये ठेवतानाच असं ठेवायचं की ते तुमच्या लक्षात राहील. आता कसं ठेवायचं? हे बघा मी हे सांगतो, याला माइंड मॅप टेक्निक म्हणतात. काय असतं, तुमचा जो सेंट्रल आयडिया आहे, आता आपले जे डोक्यामध्ये जे न्यूरॉन्स आहेत ना, जे हे सगळ्या गोष्टी करतात, आणायचं घ्यायचं इलेक्ट्रिकल सिग्नल असतात, बरोबर, त्याला म्हणतात हे माइंड मॅप. तर तुमचा जो सेंट्रल टॉपिक आहे तो येणार तुमच्यामध्ये. काय आता तू कितवीला आहे? 8वी. 8वीला. तर 8वीला लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे. काय तर त्याच्यामध्ये काय सिम्पल फॉर्म आणि एक्सला कसं सॉल्व करायचं, बस एक्सला सॉल्व करायचं. त्याच्यामध्ये 3-4 टाईपचे क्वेश्चन येतात. हे एकदा तू ते व्यवस्थित लिहिले, एक्सला पहिले इकडे घ्यायचं असतं, वायला इकडे घ्यायचं असतं. हां, हे झालं मॅथ्सचं. आता की सायन्सचं, त्याच्यामध्ये पण असंच असतं. 2.1 2.2 असतात बघ. तर इथं तुझं येणार धड्याचं नाव, इथं येणार त्याच्यामधलं समजा इंट्रोडक्शन आलं, त्याच्यानंतर इथे एक कन्सेप्ट आली, त्याच्यानंतर इकडे हे आलं आणि त्याच्या इकडे नंतर तिसरी कन्सेप्ट आली. तर कन्सेप्ट 1मध्ये काय सांगितलं आहे, या कन्सेप्टचं इथं नाव, त्या कन्सेप्टमध्ये अजून काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या अशा आल्या. आता याला म्हणतात माइंड मॅप. हे आता एकदम जगामध्ये खतरनाक रिसर्च चालू आहे याच्यावर, की आपले न्यूरॉन जसे काम करतात तसंच आपण इन्फॉर्मेशन व्हिज्युअली घ्यावी. आता बघा मी म्हणतो ॲपल, मी म्हणतो सफरचंद आणि मी म्हणतो सेब, वेगवेगळे शब्द आहे, पण सगळ्यांच्या डोक्यामध्ये कोणतं चित्र निर्माण झालं ना, लाल काहीतरी, हां, सफरचंदचं निर्माण झालं. तर याला म्हणतात युनिव्हर्सल लँग्वेज. जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवताना जर तुम्ही सफरचंद लक्षात ठेवलं तर तुम्हाला सेब बोला का सफरचंद बोला काय तर जेवढं तुम्ही पिक्चर्सच्या फॉर्ममध्ये डोक्यात लक्षात ठेवाल तेवढं तुम्ही विसरूच नाही शकत. तर मी काय बोललो, ठेवतानाच म्हणजे नोट्स बनवतानाच किंवा रिवाईज करतानाच याच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं. काय मी याच्यावर एक व्हिडिओसुद्धा बनवल यूट्यूबवर, अजून काही टाकली नाही. तर माझं सौरभ डबू म्हणून यूट्यूब चॅनल खोलेल मी, काय, आणि त्याच्यावर मी माइंड मॅप सांगेल कसं काय करायचं असतं. तर व्हॉट्सअप ग्रुपचे QR कोड लावले तर त्याच्यावर तुम्हाला लिंक मिळून जाईल, किंवा तुम्ही डायरेक्ट सौरभ डबू नाव टाकलं किंवा सौरभ डबू विजन बोर्ड एवढं टाका. तर मी एक व्हिडिओ बनवला आहे विजन बोर्डवर, तर ते तुम्ही बघू शकता. त्याच्यावर मी हे आजची रेकॉर्डिंग आणि माइंड मॅपचं जे पण काही आहे ते मी त्याच्यावर टाकेन. काय
हे समजलं? हे तू डायरेक्ट करू पण शकते. काय मध्ये टॉपिक लिहायचा, त्याचे सब टॉपिक इकडे आले. हां ठीक. सर नमस्कार. नमस्ते. माझी मुली 2 आहेत. हां, हां. ज्ञानदीप स्कूलमध्ये आहेत. हां, एक हां. 8ला आहे आणि एक 4thला आहे. हां हां मग त्यांना मला स्कूलवरून 3 o'clockला येतात त्या. हां हां मग त्या मॅनेजमेंटमध्ये स्कूलचा स्टडी आणि इतर ॲक्टिव्हिटीजला मला एकीला क्रिकेटला आता हे करायचं आहे आणि एकीला बॅडमिंटनला टाकायचं. मग ते स्कूल मॅनेजमेंटमध्ये वेळ अभ्यास स्टडी होत नाही तसं. हां हां बरोबर. चांगला क्वेश्चन आहे आणि एकदम जेन्युइन क्वेश्चन आहे. होतं असं. तर आता तुम्हाला एक प्रायोरिटी थोडी सेट करायची की ॲक्च्युली आपल्याला करायचं काय. आता मलासुद्धा चेस भरपूर आवडत होतं, पण मला डिसिजन घ्यावा लागा एका पॉईंटला की मला IITला जायचं आहे का मला चेस खेळायचं आहे. तर त्याच्यावेळी मी काय केलं, आता ठीक आहे माझी तर मोठी गोष्ट होती, पण आता समजा तुमचं हे आहे म्हणजे बरेचसे क्लासेस लावायचे. मी तर मोठा झालो होतो, मला सोपं होतं डिसिजन घ्यायला. पण आता समजा तुम्हाला ॲक्टिव्हिटीज पण करायला लावायचं, तर जे अभ्यासाचा वेळ आहे तो एक निश्चित करा की आल्यावर याला असोसिएशन म्हणतात. जसं की माझ्याकडनं मेडिटेशन करायचं राहतं तर मी काय करतो, अंघोळ झाल्या झाल्या मेडिटेशन करायचंच आहे चाहे काही झालं, तर मी काय केलं अंघोळीबरोबर मेडिटेशन अटॅच केलं. अंघोळ झाली तर मला मेडिटेशन करायला बसायचं आहे, काही त्याच्यामध्ये म्हणजे काही दुसरं विचारच करायचं नाही. तर या गोष्टी करा. बाहेरनं आली तिला मग तुम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर रेस्ट पाहिजे काय, मग तेवढं तुम्ही रेस्ट किती वेळ द्यायचा ते तिला विचारा. असं असं कर तसं कर. पुन्हा शाळेचं ठीक आहे 2 तास द्या. तर एका वेळी मला जर जास्त होमवर्क असायचा मी काय करायचो, अवघड क्वेश्चन फक्त करून जायचो. त्याच्याने काय होतं, भारी वाटतं की हां मी अवघड क्वेश्चन करतो आहे. म्हणजे तुमचं जे राहिलेलं असतं ना ते हां ठीक आहे राहिलं तरी चालेल. आता ते सगळ्या शाळेमध्ये नाही चालत, पण तुम्ही असं प्लॅनिंग करू शकतात. हां तर 1 तास 2 तास तेवढ्या वेळेला आहे. शनिवार रविवारी मग तेच ही आता मला हे पण बघावं लागेल की ती अभ्यास कसा करते. बरोबर. ती पाठांतर जास्त करते का लिहिती जास्त आहे, शाळेमध्ये जास्त होमवर्क मिळतोय तर तो लिहिण्याचा मिळतोय का वाचनाचा मिळतोय का कोणता मिळतोय. मग तुम्ही शिक्षकांशी बोलू शकतात असा प्रॉब्लेम होतोय, तर मग त्यांच्याकडनं म्हणजे त्यांना सोल्युशन माहीत असेल किंवा त्यांनी पहिले वाचावं आणि मग तिला सोपं जाणार लिहायला सुद्धा. तर हे काहीतरी टेक्निक तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. हां आता हा थोडासा घेतला सुद्धा टॉपिक. काय झालं, मोबाईल मॅनेजमेंट कसं करायचं असतं हे बघा. आत्ता मोबाईल काळाची गरज आहे. हां तर तुमच्यावर आहे की तुम्हाला ते कसं वापरायचं. मोबाईल इज अ पॉवर. वेन ग्रेट पॉवर कम्स टू यू, यू हॅव ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. बॅटमॅन पिक्चराचा डायलॉग आहे. तर जर तुमच्याकडे जेवढी जास्त पॉवर असेल तेवढी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी तुमची वाढते. तर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात तुमच्या वेळेला. तर मी ह्या गोष्टी तर सांगितल्या. तुमच्या अटेन्शनचा लोक कसं वापर करताय स्वतः श्रीमंत बनायला. विचार करा, हे किती खतरनाक आहे. म्हणजे इथं मला कोणतरी देतोय, हां तू हे कर तू ते कर ते कर, आणि त्याच्यापासून तो काहीतरी दुसरं करतोय. तर त्याची इंटेन्शन आपल्यासाठी चांगली आहे का, नाही. पण आपण आपल्यासाठी कसा वापर करून घ्यायचा. हां मला हे एज्युकेशनल व्हिडिओ बघायची आहे, मी तेवढा वेळ बघितलं. एक ट्रिक मी काय फॉलो करतो, जेव्हा पण अभ्यास करायचा असेल तेव्हा ड्रॉवर किंवा याच्यामध्ये मोबाईल टाका, त्याला लॉक करा, त्याची चावी आईला द्या. मी तेच सांगतोय, तुम्ही जर सारखं मोबाईल काढणार, आता तुम्ही बघा समोर असा मोबाईल ठेवा असा, हां आणि असं त्याच्याकडे बघत बसा. हे करा खरंच तुम्ही. हां तुम्ही किती मोबाईलच्या अधीन आहात हे तुम्हाला समजेल. हां कधी कधी लगेच धरायचं आणि बघायचं होईल. एखादी टिंग वाजली किंवा एखादं नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला तुमच्यामधनं ते येईल, तर मोबाईल बघायचं आहे मला. हां हे तुम्ही किती वेळ करू शकता बघा. तुम्हाला समजेल की माझं ॲडिक्शन आहे का मला नाही असलं तरी चालतंय का कसं आहे. त्याच्यावर काहीतरी भलं मोठं काम होत असतं आणि आपण मोबाईल धरतो आणि आपल्यामुळं काहीतरी देश वाचतो, असं काही होतंय का, नाही ना. तर पहिले ही ॲक्टिव्हिटी करा, तुम्हाला समजेल मोबाईलच्या तुम्ही व्यसन लागलंय का तुम्हाला ते आवडतं किंवा काय. मग अशा वेळी तुम्हाला समजेल की तुम्ही कुठं आहात आत्ता. आणि त्याच्यानुसार मी काय करतो, मोबाईल ड्रॉवरमध्ये हे बघा. आता जर तुम्ही आईला सांगितलं की हे बघा अर्धा तास मला फक्त मोबाईल द्यायचा, ती का नाही देणार.
तिला समजेल ना, म्हणजे तुम्ही 2 तास अभ्यास करणार, बरोबर. अर्धा तास तुम्ही मोबाईल मागणार, 2 तास अभ्यास करणार, कोण नाही देणार तुम्हाला. ठीक आहे, अर्धा तास बघ, तुला काय बघायचं, एंटरटेनमेंटचं बघायचं आहे, ठीक आहे, अर्धा तास बघ ना. तर याचं सुद्धा तुम्ही मॅनेज करताय, बरोबर. म्हणजे तुम्ही स्वतःला मॅनेज करताय. म्हणून मी हा टॉपिक घेतला होता, सेल्फ मॅनेजमेंट. तुम्हाला टाईम मॅनेजमेंट नाही करायला जायचं, तुम्हाला सेल्फ मॅनेजमेंट करायला जायचं आहे. एकदा तुम्हाला समजलं की माझ्यासमोर जे आहे त्याच्यावर मला मेडिटेशन, त्याच्यावर मला पूर्ण फोकस करायचं आहे, तर मग का जाणार तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे? का तुमचा टाईम खराब होणार? का तुम्हाला टाईम मॅनेजमेंटची गरज पडेल ना? हे समजलं? छान. क्वेश्चन होता हां ते. सर, मुलं अभ्यास करतात म्हणजे पाठांतर जास्त करतात, ते किती योग्य आहे? मला तर वाटतं डिपेंड करतं तुमच्या सब्जेक्टवर. आता सब्जेक्ट कोणता आहे? सायन्स असेल तर चुकीचं एकदम. का? सायन्सला समजावं लागतं कन्सेप्ट ॲक्च्युली होते काय. IIT-बद्दल मी एवढं का म्हणतोय? अच्छा, मी हे पण सांगतो की IIT, एम्स या स्पर्धा परीक्षांची तयारी का करावी? IIT बॉम्बेमध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथं रॉकेट ओपन करून ठेवलं होतं मुलांना शिकवायला. रॉकेट ओपन करून ठेवलं होतं. आणि आपल्या नॉर्मल कॉलेजमध्ये म्हणा किंवा जिथं म्हणजे आत्ता चालू होत आहे किंवा तिथं एवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तिथं काय फोटो दाखवणार, हे बघा हे रॉकेट असतं, हे असं असतं, याच्यामधनं इग्निशन होतं, इथनं आपण तेल घालतो, ते थ्रस्ट मिळतं, रॉकेट असं पुढं जातं. तिथं पुन्हा तुमची नळकांडी, हा हे बघा हे असतं, इथून वाहत येतं वगैरे. समजलं? तर त्या लेवलला जायला तुम्हाला ही सगळी मेहनत करायची. एम्समध्ये मी दिल्लीला स्वतः ॲडमिट होतो, मला डेंग्यू झाला होता. तर मला चेक करायला 10-15 जण स्टुडंट यायचे डॉक्टर बरोबर काय. आणि डॉक्टरने एकाला माझा प्रोजेक्ट दिला होता, हे बघा हाय तुला डेंग्यूला, याला ॲक्च्युली काय झालं आहे, याला कोणता डास चावला असणार. म्हणजे अभ्यास करतानाच त्या लेवलचं शिकवताय, म्हणजे ॲक्च्युअल पेशंटवर ते काम करताय, तर का भारी ते डॉक्टर नाही बनणार? IIT-मध्ये रॉकेट खोलून ठेवलं आहे, तुम्हाला जे करायचं तुमच्यामध्ये उद्या एक आयडिया आली तर उद्या स्टार्टअप करू शकतात, याची फंडिंग तुम्हाला सगळं देते, तर का ते भारी इंजिनियर नाही बनणार ना? तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मेहनत करायची. हां, तर तुम्हाला थोडं समजलं? माईक एक मिनिट पहिले इकडं मध्ये. सर नमस्कार. एक मिनिट. हां, IITची तयारी आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे इस्लामपूरमध्ये राहून विद्यार्थी करू शकतो का त्याला क्रॅश कोर्स कोट्याला गेलंच पाहिजे? डिपेंड करतं, सगळ्या गोष्टींचं उत्तर डिपेंड करतं. थोडंसं याच्याविषयी खुलासेवर सांगितलं तर बरं होईल. आता बघा, मी तर म्हणतो आता कितवीला आहे? कितवीला आहे आत्ता कितवीला आहे कोणीतरी? ऍक्च्युली माझा मुलगा मुलगी लहान आहेत अजून, कॉलेजवरती प्राध्यापक आहे. ओव्हरऑल ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांची ही समस्या असते. आणि आज जर बघितलं अकॅडमीच्या फी तर 2 वर्षाच्या 5 ते 6 लाख रुपये इतकी फी आहे. तर सामान्य घरातला विद्यार्थी IIT मध्ये कसा जाऊ शकतो? हो हो, चांगला आणि अवघड क्वेश्चन आहे, खरंच बरोबर क्वेश्चन आहे. हाच प्रयत्न मी कुठंतरी करतोय. काय माझं व्यवस्थित चाललंय, मी समाजासाठी म्हणा किंवा अशाच क्वेश्चनसाठी कुठंतरी काम करायचा मी प्रयत्न करतोय. मी सांगतो त्याच्या सीट असतात 15,000. काय IIT-मध्ये जायचं म्हणून मला मेहनत करायची, म्हणून मला क्लास लावायचे, म्हणून मला सगळं करायचं, हे जी थॉट प्रोसेस आहे ती गोल ओरिएंटेड आहे, ते बरोबर आहे. पण ती पूर्ण थॉट प्रोसेस फक्त IIT-साठी आहे, हे चुकीचं आहे. तर IIT-साठी किंवा अशा स्पर्धा परीक्षांसाठी का तयारी करायची असते? त्या गोष्टी अवघड असतात आणि अवघड गोष्ट केल्याने तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. तर समजा IIT इज नथिंग बट अ प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम भारी पद्धतीने सॉल्व्ह करता, आता बिना IIT-चे काही सक्सेसफुल नाही का? खतरनाक सक्सेसफुल आहेत. तर IIT इज अ प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आणि त्याच्यात जर तुम्ही एकदम पारंगत झाला तर तुम्ही परीक्षा क्रॅक करणार, IIT जाणार वगैरे. हां, एक गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट, क्लासेस मार्गदर्शनसाठी तुम्ही इथं राहून, आता मला इथले क्लासेस जास्त माहीत नाही,
पण मी ही सुरुवात कुठं ना कुठं केली आहे. तर बघू तुमचे मुलं मोठे होऊसपर्यंत आपण काही करू शकतो का. पण इथं राहून आता तुमच्याकडे ऑनलाईन आहेत सगळ्या गोष्टी. आता एक ऋतुजा कदम म्हणून मुलगी आहे, इस्लामपूरमध्येच होती. तिने फक्त व्हिडिओज घेतले होते दुसऱ्या क्लासेसचे कोटाचे, आणि मी तिला गाईड केलं होतं की कसं कधी कोणता पेपर द्यायचा, कशी स्ट्रॅटेजी करायची. आज ती IIT गांधीनगरला झाली. तर माझं तुम्हाला पूर्णपणे उत्तर आहे, हां सगळं करू शकतं काय. आणि याचं एक्झाम्पलसुद्धा आहे आपल्याकडे. थँक्यू. सर, मुलांनी हॉस्टेलवर जाऊन कसा अभ्यास करायचा? माझा मुलगा आता हॉस्टेलला 11वी 12वीला निघाला आहे. हां हां मग कसा अभ्यास करायचा? हां, एकतर 2-3 गोष्टी आहे. आता त्याची माइंडस्टेट तुम्ही बघा. त्याला हॉस्टेलवर जावं लागतंय, तो स्वतः जातोय का तुम्ही पाठवताय? आत्ता तो 10वीमध्ये? हां हां, अच्छा. तर हे बघा, मी स्वतः कोट्याला गेलो होतो, तर तिथं सगळ्या टाईपचे मुलं असतात. मजा करणारे सुद्धा असतात, पालकांनी फोर्स करून पाठवलेले सुद्धा असतात, माझ्यासारखे धडपडून आलेले सुद्धा असतात, सगळ्या टाईपचे असतात. तर ते त्यांच्यावर आहे की ते कोणतं पीक करतात. आता जसं की जर त्याला मधून स्वतः खरंच करायचं आहे, तो कुठूनही करू शकतो, मी तर म्हणतो. आणि मग त्याला शिकवा. सकाळी उठून योगा केलं तर माइंडस्टेटला बरं असतं. तुम्हाला जास्त घराची आठवण येत असेल तर तुम्हाला एकदा दोनदा आलं पण पाहिजे. किंवा जर ती आठवण जास्तच येत असेल तर त्याला मॅनेज कसं करायचं, तुम्ही त्याला किती वेळ दिवसातनं कॉल करायचा, व्हिडिओ कॉल करायचा. हां, हे मला चुकीचं वाटतं थोडं. अच्छा, मला हे थोडं चुकीचं वाटतं. मग तुम्ही बघा, जाण्याचा प्रयत्न करा आठवड्यातून 2 आठवड्यातून. हां ठीक आहे. जर त्याला जास्त आठवण येत असेल तर हा विषय. हां, जर नसेल म्हणजे येतच असते, पण जर तो ते रोखू शकतोय तर तो अभ्यासावर फोकस करतोच आहे. तर फक्त मग त्याने टाईम टेबल बनवून काम करावं. हां, टाईम टेबल म्हणजे कसं, मला सकाळी योगा करायलाच पाहिजे, मला जे सकाळी मेडिटेशन ते करायलाच पाहिजे ना. या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या तुम्ही करा. काय तिकडे जाते आता, ये तुम्ही. नमस्ते सर. हॅलो. माझा मुलगा हॉकी खेळतोय. अरे वा. मला त्याला इंडिया संघामध्ये स्थान मिळायसाठी मला काय करावं? अजून तो लहान आहे, 9 वर्षाचा आहे. तर तुमच्या विषयामध्ये दिले ध्येय निश्चित कसे करावे, हो हो. तर त्या मुद्द्यासाठी मला तो मुद्दा जरा समजून सांगा की माझा मुलगा हॉकी खेळतोय. आलाय तो मुलगा? नाही, तो आता ग्राउंडर आहे ऑलरेडी. छान, टाळ्या वाजवा. 1-2 गोष्टी मी सांगेल. विजन बोर्ड जे मी बोललो ते एकदम खतरनाक पॉवरफुल असतं. काय ते तुम्ही त्यांना बनवायला मदत करा की तुला इंडियासाठी खेळायचं आहे. मग ते त्याच्या डोळ्यासमोर ते नेहमी राहिलं पाहिजे. हे झालं एन्व्हायरमेंट निर्मिती. आजूबाजूचे मुलं, तो ग्राउंडवरच असतो बहुतेक, मग आजूबाजूचे मुलं पण त्याच ध्येयाने पेटलेले असतील, बरोबर. म्हणजे त्याचं एन्व्हायरमेंट चांगलं आहे. तो बाकीच्या मुलांमध्ये गेला तर मग काय, मोबाईल चालू आहे, पिक्चर चालू आहे, गेम चालू आहे, हे चालू आहे. जर तो त्या एन्व्हायरमेंटमध्ये गेला तर तो थोडा इकडे तिकडे जाऊ शकतो. तर तुम्ही हे निश्चित करा की तो बरोबर, त्याचं एन्व्हायरमेंट बरोबर आहे. तुम्ही त्याला विजन बोर्ड बनवायला सांगा. त्याच्याबरोबर म्हणजे तुम्ही स्वतः काम करा, त्याचा फोटो लावा. जे हॉकीमध्ये जे भारी प्लेयर्स आहेत त्यांचा तुम्ही फोटो लावा. हे तुम्ही निर्मिती करताय म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये त्याच टाईपचे हे टाकतात. मेहनतीच्या पुढं पण एक वेळ असते की तुम्हाला जावं लागतं. म्हणजे तुमचं पूर्ण शरीर गेले पण तरी तुम्ही मेहनत करताय. ती जी लेवल असते ना, ती ह्या एनर्जीने कुठंतरी पुढं जाईल. काय तर हे मला तर वाटतं याच्याने होईल. हां, आता 2-3 क्वेश्चन घेणार आहे, त्याच्यानंतर नमस्कार. आजच्या काळात गव्हर्मेंट कॉलेज चांगलं का प्रायव्हेट कॉलेज चांगलं? माझा मुलगा आता 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे, अजून त्याचीच वाट बघतो मी. अजून फार कन्फ्युजनमध्ये आहे त्यामध्ये की गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायला पाहिजे का प्रायव्हेट सेक्टरमध्ये, मी प्रायव्हेट कॉलेजला वगैरे.
फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहितीच आहे ती भरपूर आपले कॉलेज एखादं एक्झाम्पल द्या, म्हणजे कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज ते म्हणतात? आता IIT गव्हर्नमेंट कॉलेज. सायन्स कॉम्प्युटर सायन्स करायचे त्याला. हां, कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज? कुठलं आता मलाच माहित नाही की गव्हर्नमेंट कॉलेज आहे. म्हणजे हेच कन्फ्युजन आहे की अजून हे रिझल्ट बघा, लागले नसले. मला तर वाटतं IIT जे आहेत ते तर गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि ते तर भारी कॉलेज आहेत. बाकीचे कॉलेज झाले तर तिथं थोडं तुम्ही रिसर्च करा. प्रत्येक कॉलेजचं वेगळं असतं. हां, प्रत्येक कॉलेजचं वेगवेगळं आहे. म्हणजे प्रत्येकाचे नमुने म्हटलं तर आता काय वेगवेगळे असतं, आहे ते. मला काही वेगळेच कोण म्हणतं कॉम्प्युटर सायन्स घ्या म्हणतात आणि एक जण म्हणतं त्याच्या जॉग्राफी घ्या. जॉग्राफी? हां, मला तेच कळालं नाही की कशासाठी. अच्छा, घ्यायचंय तर सध्या एक दोन गोष्टी मी सांगतो. एक गोष्ट असते स्कोप. हां, आता स्कोप बद्दल माझं असं म्हणणं आहे, वडापाव बनण्याआधी वडापावचा किती स्कोप होता तुम्ही सांगू शकता का? महाराष्ट्रामध्ये वडापाव महाराष्ट्रात बनला, किती स्कोप होता? वडापाव बनण्याच्या आधी तुम्ही सांगू शकता का वडापावचा किती स्कोप आहे? नाही. तर जे तुमचं युनिक गोष्ट आहे, जर तुम्ही भारी गेली ना तर जग त्याला घ्यायला येऊ शकतं. काय, तर तुम्ही कोणती गोष्ट निवडा, जर तुम्ही त्याच्यामध्ये भारी केलं तर तुम्हाला मिळेल. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सध्या मार्केट काय आहे या गोष्टी पण बघायला. म्हणजे ठीक आहे तुम्ही भारी करणारच आहे, पण आता ज्या क्षेत्रामध्ये प्रगती चालू आहे हां, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही बघायला पाहिजे. आता सध्या IT बायोटेक्नॉलॉजी या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर अजून रिसर्च व्हायचा, म्हणजे ते अजून ग्रोथ होतं आहे, अजून ते ग्रोथ होतं आहे. तर या गोष्टींवर तुम्ही बघू शकता. तर कम्प्युटर सायन्स त्याला जर आवडत असेल तर तो घेऊ शकतो. आणि गव्हर्नमेंट कॉलेज का प्रायव्हेट ते तुम्हाला जेव्हा रिझल्ट येतो, जेव्हा तुम्ही बाकीच्या कॉलेजेसला अप्लाय करणार CETद्वारे किंवा प्रायव्हेटद्वारे, तर तिथं जाऊन आधी तुम्ही चौकशी करावी लागेल. एक दोन मुलांशी बोलावी लागेल, इथलं शिक्षण कसं आहे, टीचर कसे आहे, प्लेसमेंट किती झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि याच्या पुढेही असेल तर मग त्याने अजून मोठ्या गोष्टीसुद्धा तो बघू शकतो. आत्ता शिकणं म्हणजे यूट्यूबवरसुद्धा तुम्ही शिकू शकता, पण तुम्हाला डायरेक्शन पाहिजे की मला हे करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय काय, हां त्याच्यासाठी पहिले आत्ता हे नंतर हे असं. तर आत्तापासून त्याला त्या डायरेक्शनला विचार करायला लावा, म्हणजे आत्ता तो प्लॅन आउट करू शकतो. सर, माझं नाव अस्मिता मकरंद पाटील आणि मी सध्या आता 11वीत शिकते आणि JEEची तयारी करते. मग त्यासाठी तुम्ही मला काय टिप्स द्याल? पहिली गोष्ट, शिक्षकांचं डोळे बंद करून ऐका. भारी शिक्षक असतील आणि तुमचा त्यांच्याबद्दल जर रिस्पेक्ट असेल तर शिक्षकांचं पूर्णपणे ऐका. आणि जर प्रॉब्लेम येतोय, त्यांचं ऐकल्यानंतर तरी प्रॉब्लेम येतोय तर त्यांच्याकडे 10 जा. सर तुम्ही सांगितलं होतं, मी व्यवस्थित सगळं तसं केलं तरी पण प्रॉब्लेम येतो, तर मग त्यांना पण त्यांची लेवल वाढवावी लागेल. बरोबर, तुम्ही ते जे सांगताय ते करताय. मी 11वी 12वीला एक चूक केली होती, मी स्वतःला शाणं समजायचो. आपण सगळे समजतो आत्ता वयामध्ये. हां, पण तो जो शिक्षक आहे, तो जो भाऊ आहे, तो 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्षामध्ये त्याचा एक्सपिरियन्स, तर तुम्ही स्वतःला शाणे समजता ना. तर इथं आपण काय करायचं, एक जे शिक्षक सांगताय ते पूर्णपणे पालन करायचं. काय, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी जे मेडिटेशन बोललो ते करा. त्याच्याने काय होतं, मी माझा अवघड प्रसंग सांगितला. मला तर वाटतं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी करायचो त्याच्यामुळेच मला मदत झाली, नाहीतर मला स्वतःला वाटलं नव्हतं की असं चांगलं होईल. हां, तर हे मेडिटेशन वगैरे हे काय तुम्हाला डोक्याला ते चालना देत राहील. तिसरं, एक रिव्हिजन प्लॅन तुमचा असला पाहिजे. सगळ्यात मोठी चूक स्पर्धा परीक्षेला मुलं काय करतात, रिव्हिजन करायला बसले ना, पूर्ण ते पुस्तक म्हणजे पहिल्या हेडलाईनपासून हां रिव्हिजन मला या धड्याची करायची आहे असं. बस तुम्ही डेफिनेशन पुन्हा वाचल्यावर काय रिव्हिजन होणार आहे. तुम्ही ते ॲक्च्युअल पेपरमध्ये काय येतं, क्वेश्चन्स येतात. बरोबर, तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व करा आणि याला तुम्ही रिव्हिजन असं नाव द्या. आणि जर मग एखादा क्वेश्चन नाही आला तर मग तुम्ही त्या टॉपिकमध्ये तुमची कोणती कन्सेप्ट वीक आहे ते तुम्ही बघा. याला म्हणतात गोल ओरिएंटेड रिव्हिजन आपण कसं करतो, हां हा धडा वाचला आणि नंतर जेव्हा ॲक्च्युली प्रश्न सॉल्व करायला जाणार तेव्हा समजणार अरे काय म्हणजे रिव्हिजन केली तर येत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल क्वेश्चनचीच, आणि यालाच तुम्ही रिव्हिजन म्हणा. हां, क्वेश्चन 3 गोष्टी सांगितल्या त्या लिहून घे. हां, त्याच्याने होईल. लगभग फक्त थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू. व्हेरी गुड, धन्यवाद. झालं, माझं काम झालं. इथे थांबतोय आपण.
स्टुडंट जर खरोखरच ॲबिलिटीचा आहे की तो एखादं सक्सेसफुल होऊ शकतोय, तर मग डिपेंड करतं का की तो कोणत्या कॉलेजमध्ये शिकतोय किंवा कोणत्या स्कूलमध्ये शिकतोय? तसं बघितलं तर हो पण आणि नाही पण. आता तेच डिपेंड्स की काय. आता एखादा असतो धडपड्या, तो तो स्वतःसाठी संधी शोधणार. ठीक आहे, आज मला जर यूट्यूबवर शिकायला मिळतंय तर लगेच मी यूट्यूबवर शिकून तो पूर्ण चॅप्टर कंप्लीट करणार. उद्या मला चांगली जॉब मला जर कंपनीमधनं नाही मिळते तर मी स्वतःहून लिंक्डइनवरनं दुसऱ्यांना मेसेज करायला चालू करणार. CEO मेसेज करणार, HR मेसेज करणार, स्वतःहून मेसेज करणार. तर इथं तू स्वतःची स्किल वाढवून बसलाय, त्याला फक्त आहे स्टेज. आता चांगल्या कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्हाला एक चांगलं स्टेज मिळतं, म्हणजे तिथून तुम्ही पुढं म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की इथं मला चांगलेच लोक भेटणार, म्हणून कंपन्या तिथे येतात. पण जो धडपड्या असतो तो हे सगळं करू शकतो, त्याच्यासाठी कॉलेज मॅटर करत नाही काय. पण जो आहे शांत आपलं काम करतोय, हुशार आहे, चांगल्या ठिकाणी गेला, जर वाईट ठिकाणी गेला पण तरी तो जसं एन्व्हायरमेंट आहे, हां लोकांना पण जॉब नाही मिळते किंवा मग ठीक आहे मला पण नाही मिळते, त्यात काय एवढं, सगळ्यांनाच नाही मिळत, तर याने असं विचार केला तर हे चुकीचं आहे. तो हुशार होता तरी पण त्याला कॉलेजमुळं किंवा अशा संधी न मिळाल्यामुळं त्याला मागं राहावं लागतं. मी कुठंतरी प्रयत्न हा पण करतोय, अशा मुलांना उचलून घ्यायचं आणि संधी द्यायची. काय थँक्यू सर. थँक्यू. कार्यक्रम संपल्यानंतर अजून 1-2 मिनिटाचाच वेळ घेतोय. महत्त्वाचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण करतोय. आजचा कार्यक्रम घेतले त्यांचे आभार मानण्यासाठी मी इथे उभा आहे. आजच्या कार्यक्रमाचे आपले मुख्य प्रवर्तक श्री राकेश पाटील बापू यांचे मी आभार मानतो. तसेच आजचे प्रमुख वक्ते आपले सौरभ ढबू यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला मोलाचं मार्गदर्शन केले ते शिंदे सर यांचे आभार मानतो. तसेच आपण सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांनी यश मिळवलं त्यांचेही आभार मानतो उपस्थित राहून. त्याचबरोबर सर्व पालक विद्यार्थी यांचे आभार मानतो. तसेच त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन तसंच आपला हॉल उपलब्ध केला ते आमचे मित्र केदार पाटील दादा यांचे बंधू त्यांचेही मी आभार मानतो. आणि सर्व आमच्या मॉर्निंग ग्रुप कार्यकर्ते जे झटले त्यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद.